आइए आनंद से ताली बजाएंगे, परमेश्वर को धन्यवाद देंगे। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। तुम्हें नहीं मिलना आनंद, विकट नहीं मिलना आनंद, कोई शोध नहीं सकता। हा फक्त देवाच्या उपस्थितीमध्ये प्रभू मी धन्यवाद देतो। आनंद आमच्यासाठी राखून ठेवला, सैतान आमच्यापासून काढून घेण्याचा नेहमी प्रयत्न करतो, पण तू आम्हाला आनंदी करणारा परमेश्वर आहेस, तू आम्हाला आनंदी करणारा परमेश्वर। मी तुला धन्यवाद देतो। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। तो आज तुझ्या वचनातून माझ्या शिकवू, तुझी सर्व वचने आमेन मध्ये स्वीकार, आमेन। परमेश्वर पिता तुझा आत्मा ह्या ठिकाणी उपस्थित आहे, जशा प्रकारे आम्ही बोललो तशा प्रकारे प्रभुदेवा तू काम करणारा परमेश्वर आहे, आणि प्रभुदेवा सर्व काही तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो। प्रभुदेवा आमचं हृदय तुझ्या हातात देतो, आमचा आत्मा तुझ्या हातात देतो, आमचं शरीर आम्ही तुझ्या पवित्र हातात समर्पित करतो प्रभुदेवा। आणि आम्ही प्रभुदेवा तुझ्यापासून प्रभुदेवा प्राप्त करण्याची आशा बाळगतो प्रभूजी, आणि तुझ्यापासून आम्हाला शांती हवी आहे, आनंद हवा आहे प्रभूजी, तुझ्यापासून आम्हाला आशीर्वाद हवा आहे प्रभुदेवा। आम्ही प्रभुदेवा ज्यावेळेस अशक्त असतो त्यावेळेस तुझी शक्ती आमच्यामध्ये पूर्णत्वास येते प्रभुदेवा, आणि प्रभू आम्ही तुझ्याकडून बळ आणि सामर्थ्य मागतो प्रभूजी। आमचं आत्मिक जीवन जगण्यासाठी लागणारं बळ आम्हाला तू पुरव, आणि प्रभू तुझं गौरव आमच्याद्वारे होऊ दे प्रभुदेवा। या ठिकाणी उपस्थित असणारा कोणताही व्यक्ती आज रिकामा जाणार नाही प्रभू, असं होऊ दे, तुझ्या गौरवाने तुझ्या महान सामर्थ्यानं तुझ्या महिमेनं भरून जावं असं होऊ दे पित्या। आज या ठिकाणी बसणं येणं, त्या ठिकाणी तुझं गौरवात भाग घेणं हे त्यांच्यासाठी व्यर्थ जाणार नाही पित्या। तर या वेळेचा आणि प्रभुदेवा तुझ्या उपस्थितीत बसण्याचा एक वेगळा अनुभव त्यांच्या सोबत आज जाते वेळेस असेल प्रभुदेवा, असं होऊ दे। जाते वेळेस प्रभुदेवा तुझ्या गौरवानं ते भरलेले असतील प्रभुदेवा, असं होऊ दे। आमची प्रार्थना प्रभू तू ऐकणारा देव आहेस, आम्ही धन्यवाद देतो, स्तुती करतो, सर्व आदर महिमा तुला देऊ, तारणारा येशू याच्या नावात मागतो म्हणून तो आहे, आमेन आमेन आमेन। Praise the Lord. Hallelujah. 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 परमेश्वराने आपल्याला सगळ्यांना ह्या ठिकाणी एकत्र केलं आणि मला सुद्धा तुमच्यामध्ये देवाचं वचन सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल मी बहुत आभार मानतो। परमेश्वर ने आपको मुझे सबको यहाँ एकत्रित किया और आपके बीच में वचन बांटने का मौका दिया, इसलिए मैं प्रभु को धन्यवाद देता हूँ। आणि प्रत्येक गोष्टीबद्दल मी प्रभूला धन्यवाद, हर एक बातों के लिए प्रभु को धन्यवाद, आणि तुम्हा सगळ्यांच्या बद्दल प्रभूला धन्यवाद, आप सबके लिए भी प्रभु को धन्यवाद, आणि क्रिसमस बद्दल प्रभूला खूप खूप धन्यवाद, क्रिसमस के लिए प्रभु को धन्यवाद। आणि परमेश्वर आपल्यामध्ये यावेळेस उपस्थित आहे, परमेश्वर आज आपके और मेरे बीच में उपस्थित है, आणि त्याच्या गौरवासाठी आपण सगळेजण या ठिकाणी एकत्र आहोत। के गौरव के लिए यहाँ पर सभी इकट्ठा हुए। काही आत्मिक गोष्टीच्या विषयी मी तुम्हाला सांगणार आहे, कुछ आत्मिक चीजों के बारे में आज मैं आपसे बताऊंगा। आणि मागे आपण एक मेसेज ऐकलेला होता, पिछले बार हमने एक संदेश जो सुना था, आणि त्या संदेशाचं हेडिंग असं होतं की आत्मिक जगिक जगाची सत्य आणि आत्मिक जगाची सत्य। उसका शीर्षक इस तरह था कि संसार के जो सच है और आत्मिक जीवन के जो सच है। काही दोन्ही व्यवस्थेविषयी आपण ऐकलं होतं, जो व्यवस्था थी इन दोनों के बारे में हमने सीखा था, आणि तो भाग जो आहे तो जे आपण दुर्लक्षित असणाऱ्या अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण ऐकलेलं होतं। कुछ चीजों को जैसे हमने उनके ऊपर ध्यान नहीं देता, ऐसी चीजों के बारे में हमने सीखा था। आणि आज आपण जे पाहणार आहोत ते आत्मिक जगामधल्या काही ज्याला आपण असं म्हणू की आत्मिक जगातील जे सत्य आहे ते आपल्याला थोडंसं खोलवर पाहण्याची जास्त गरज आहे। आत्मिक जीवन की जो सच्चाई जिन्हें गहराई से आज हमें जांचना है, उन चीजों के बारे में आज हम सीखेंगे। कारण आत्मिक गोष्टीकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे, आत्मिक चीजों के हमें ज्यादा ध्यान देना है, जगातल्या गोष्टीकडे जरा कमी लक्ष, सांसारिक चीजों के कम ध्यान देना है। आत्मिक जीवन हे खूप सोपं आहे, बाजूला सांगा अपने पड़ोसी से कि आत्मिक जीवन बहुत आसान है, पण तुम्हाला माहिती आहे जगाने त्याला किचकट केलेलं आहे, लेकिन संसार ने उसे बहुत पेचीदा बना दिया। सैतान त्याला जास्त कॉम्प्लिकेटेड करतो, शैतान ने उसे बहुत पेचीदा कर दिया है, आणि कॉम्प्लिकेटेड म्हणजे त्याला किचकट म्हणतात किंवा अवघड म्हणतात, बहुत कठिन या कॉम्प्लिकेटेड कर दिया है। सैतान नेहमी त्याला अवघड बनवण्याचा प्रयत्न करतो, शैतान हमेशा ऐसी कोशिश करता है, आज्ञा पाळणं अवघड बनवतो, आज्ञाओं का पालन करना वो कठिन, देवाच्या वचनावर चालणं अवघड बनवतो, परमेश्वर के वचन के ऊपर चलने के लिए वो कठिन बना देता है। आपली बुद्धी आणि आपलं ज्ञान देवाच्या आत्मिक जीवनाला किचकट बनवतो, हमारी बुद्धि और हमारा ज्ञान एवं परमेश्वर के उस आत्मिक जीवन को ज्यादा कठिन बना देता है। जगाचं आकर्षण आत्मिक जीवनाला किचकट बनवतो, संसार की जो अभिलाषा है वो आत्मिक जीवन को बहुत कठिन करती है। आपलं मन आणि आपलं शरीर त्याला अवघड बनवतं, कठीण बनवतं, हमारा शरीर हमारा मन उसे बहुत कठिन या
बहुत ही कठिन बना देता है। लोक असं म्हणतात की आत्मिक जीवन जे आहे ते पालकाने अवघड बनवलं. लोग कहते हैं कि जो आत्मिक जीवन है पासवानों ने उसे कठिन करके रखा। पास्टर त्याला अवघड नाही बनवलं. पासवान उसे नहीं बनाते ऐसे, सैतान त्याला अवघड, शैतान ऐसे बना रहा है, लोक त्याला अवघड बनवलं. लोग उन्हें ऐसे कठिन बना रहे हैं। पास्टर तर उलट संदेश सांगू सांगून त्याला सोपं करायचा प्रयत्न करतात. पासवान वचन के द्वारा संदेश देकर उसे आसान करने की कोशिश करते हैं। लोकांना ते ऐकायला बोर वाटतं. लोगों को सुनना वो बहुत बोरिंग लगता है। लोकांना ते कठीण वाटतं संदेश ऐकणं. लोगों को वचन सुनना ही कठिन लगता है, कारण त्यांना प्रिय गोष्टी ऐकायच्या असतात. क्योंकि उन्हें अच्छी अच्छी बातें सुनना है। आज सुद्धा मी सांगितलेलं काही लोकांना आवडणार नाही. आज बातें जो मैं बताऊंगा शायद कुछ लोगों को अच्छी त्यांना असं वाटेल की अरे पास्टर असं काहीतरी शिकवत आहेत वेगळं. उन्हें ऐसे लग रहा है पासवान जी कुछ अलग ही सिखा रहे हैं। पण आज जे मी तुम्हाला सांगणार आहे लेकिन आज जो मैं आपको सिखाऊंगा ते प्रभूकडून आहे. वो परमेश्वर की ओर से है, कारण मी काहीतरी वेगळं योजना बनवली होती सांगण्यासाठी. क्योंकि मैंने कुछ अलग तैयारी की थी बताने के मी लिए। ख्रिसमस संबंधामध्ये काहीतरी सांगणार. क्रिसमस के उस संदर्भ में मैंने कुछ बताने के लिए तैयारी की थी, देवाने माझा ट्रॅक चेंज केला लेकिन परमेश्वर ने मेरा वो मार्ग आणि बदला मला काहीतरी वेगळं सांगायला सांगितलं. और मुझे कुछ अलग बताने के लिए अगुवाई की। आणि खूप दिवसापूर्वी याच्यावर मनन करून मी ठेवलेलं होतं. बहुत दिनों पहले मैंने इसके ऊपर मनन किया था। आणि आज परमेश्वराने अचानक रीतीने सकाळच्या वेळेस मला या गोष्टी आज दाखवल्या. सुबह के समय परमेश्वर ने अचानक से उन चीजों को मुझे बताया। आपल्याला खरंच हे समजणं गरजेचं आहे. हमें इन चीजों को समझना बहुत जरूरी है। जोपर्यंत आत्मिक गोष्टी आपल्याला समजत नाही, जब तक आत्मिक चीजों को हम नहीं समझेंगे, तुम्ही त्याला खूप किचकट समजा, आप उसे बहुत कठिन, खूप अवघड कळा, बहुत कठिन कॉम्प्लिकेटेड आणि समझेंगे। खरंच लोकांनी त्याला खूप अवघड बनवलं. लोगों ने उसे ऐसे बना के रखा, सैतानाने त्याला खूप अवघड शैतान बनवलं. ने उसे कठिन करके पण रखा, तुम्हाला माहिती आहे खूप सोपं आहे. लेकिन वो बहुत आसान है, खूप सोपं आहे. बहुत आसान है। तुम्ही प्रभूमध्ये कोण आहात हे ज्यावेळेस तुम्हाला समजतं, जिस समय प्रभु में आप कौन है आप समझ जाएंगे, त्यावेळेस तुम्हाला निश्चित अर्थाने आत्मिक जीवन खूप सोपं वाटेल. उस समय निश्चय आत्मिक जीवन आपको बहुत आसान लगेगा। आत्मिक जीवनाचं ते सत्य आहे. आत्मिक जीवन का ये सच है। माझ्या बरोबर काढा यिर्मयाचं पुस्तक याचा पहिला अध्याय मेरे साथ खुले यिर्मयाह नबी की किताब उसका पहला आणि अध्याय। 5 पासून 7 पर्यंत वाचूया. हिंदीमध्ये वाचा कोणीतरी, हिंदीमध्ये वाचा पहिल्यांदा. हिंदी में 1-5 से लेकर यिर्मयाह नबी की किताब पहला अध्याय उससे 5, 6 और 7 वचन आज हम पढ़ेंगे। वचन कहता है, गर्भ में रचने से पहले ही मैंने तुझ पर चित्त लगाया और उत्पन्न होने से पहले ही मैंने तेरा अभिषेक किया है। मैं तुझे जातियों का भविष्यवक्ता ठहराया। तब मैंने कहा, हाय प्रभु यहोवा, देख मैं तो बोलना भी नहीं जानता क्योंकि मैं लड़का ही हूँ। परंतु यहोवा ने मुझसे कहा, मत कह कि मैं लड़का हूँ, क्योंकि जिस किसी के पास मैं तुझे भेजूंगा तू जाएगा और जो कुछ मैं तुझे आज्ञा दूंगा वही तू कहेगा। प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही एक वचन अजून वाचूया आपण. उसके पहले और एक वचन हम पढ़ेंगे। इफिसकरस पत्राचा 4था अध्याय. इफिसकरस पत्र मराठीमध्ये मी वाचणार आहे त्याला, पण त्याच्यापूर्वी आपण हे वचन वाचू, त्याच्यानंतर मग दुसरं वाचू. इफिसियों की किताब उसका 4था अध्याय. मी मराठीमध्ये वाचतो. 4था अध्याय 13 वचनापासून पुढे. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाने प्रौढ मनुष्यप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेपर्यंत आपण सर्वजण येऊन पोहोचू तोपर्यंत दिले, यासाठी की आपण यापुढे बाळकासारखे असू नये, म्हणजे माणसाच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवण रूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्यापर्यंत सर्व प्रकारे वाढावे. त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे संबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करीत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते. इफिसियों की किताब 4था अध्याय उसका 4था अध्याय आपण वाचलं 13 पासून पुढे. 13 से 16 पढ़ेंगे हम लोग. जब तक कि हम सबके विश्वास और परमेश्वर के पुत्र की पहचान में एक न हो जाए और एक सिद्ध मनुष्य न बन जाए और मसीह के पूरे डिलडौल तक न बढ़ जाए, ताकि हम आगे को बालक न रहे जो मनुष्यों को ठग विद्या और चतुराई से उनके भ्रम की युक्तियों के और उपदेशों के हर एक झोंकों से उछाले और इधर उधर घुमाए जाते हो, वरन प्रेम से सच्चाई से चलते हुए सब बातों में उसमें सिर है अर्थात मसीह में बढ़ते जाए, जिससे सारी देह हर एक की सहायता से एक साथ मिलकर और एक साथ गठकर उस प्रभाव के अनुसार जो एक एक अंग के ठीक ठीक कार्य करने के द्वारा
उसमें होता है, अपने आप को बढ़ाती है और वे प्रेम में उत्पत्ति करती है। प्रेज द लॉर्ड, प्रभु के नाम। हालेलुया। हे दोन्ही वचन जी मराठी आणि हिंदीमध्ये आपण वाचली त्या गोष्टी आपल्याला आत्मिक जीवनाच्या सत्याविषयी शिकवतात। ये दोनों वचन जो हमने मराठी हिंदी में पढ़े जो हमें आत्मिक जीवन की सच्चाई के बारे में बताते। तुम्हाला माहित आहे अगदी त्याच्यात जर तुम्ही 11 पासून पुढे वाचले, 9 पासून पुढे सुरुवात होती त्याची, 9 पासून जर 16 पर्यंत वाचलं तर मंडळीचं संपूर्ण जे कार्य आहे म्हणजे मंडळी कशावर नेमकी आधारित असावी त्या गोष्टी त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत। अगर हम 9 से आगे पढ़ेंगे तो वहां पर देखा है कि कलीसिया किस नींव पे जमी हुई है, कलीसिया कैसे बढ़ रही है, वो सारी चीजें वहां पर लिखी। मंडळी नेमकं पृथ्वीवरती काय करणार आहे ती गोष्ट तिथे लिहिली। कलीसिया इस धरती पर क्या करेगी ये वहां पे लिखा। त्यापैकी एक सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे माहिती आहे? उसमें से सबसे महत्वपूर्ण भाग कौन सा है? आपलं आत्मिक जीवन हा एक महत्त्वाचा भाग हमारा खुद का आत्मिक जीवन एक बहुत महत्वपूर्ण भाग है। आपल्याला पृथ्वीचं मीठ म्हणण्यात आलेलं आहे, हमें पृथ्वी का नमक कहा गया है, आपल्याला जगाचा प्रकाश म्हणण्यात आलेलं आहे, जगत की ज्योति हमें कहा गया है। आणि जर आपण पृथ्वीचे मीठ आहोत, आपण जगाचा प्रकाश आहोत, अगर इस धरती की अगर नमक है, जीवन की इस धरती की ज्योति है, तर तुम्हाला माहिती आहे मीठ आणि जो प्रकाश आहे तो प्रकाश आत्मिक जीवन मजबूत झाल्यानंतरच प्रकाशित होऊ शकतो। वो जो नमक है या ज्योति है वो हमारा आत्मिक जीवन दृढ़ होने के बाद ही अच्छे से वो कार्य में आती है। जितकं आत्मिक जीवन तुम्ही किचकट बनवाल तितकं तुमचा प्रकाश अंधकाराने ग्रासलेला असेल। जितना आपका जीवन आप आत्मिक रीति से कठिन बनाते जाएंगे उतना ही आपका वो ज्योति है वो कमजोर होता जाएगा। पण जितकं तुम्ही आत्मिक जीवन सोपं कराल, जितना आपका अपना आत्मिक जीवन आप आसान करेंगे, एकदम लाईटली आणि सोप्या पद्धतीने जगाल, एकदम आसानी रीति से सहजता से जिएंगे, त्यामुळं तुमचं आत्मिक जीवन, तुमचा प्रकाश लोकांसमोर जास्त प्रकाश नहीं आपके आत्मिक जीवन का जो प्रकाश है लोगों को अच्छे से दिखेगा। लोकांसमोर जास्त मिठाप्रमाणे तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये काम करू लोगों शकता। के जीवन में आप एक सच में नमक की तरह कार्य करेंगे। जर समजा तुम्ही आत्मिक जीवन किचकट बनवलं अगर आपने अपना आत्मिक जीवन बहुत कठिन करके रखा है तर तुमचा प्रभाव विसरून तो जातो। आपका उनके ऊपर प्रभाव नहीं डाल पाएंगे। तुम्ही लोकांच्या जीवनात मिठासारखं काही काम करू आप शकता। लोगों के जीवन में नमक की नहीं कोई कार्य नहीं कर तुम्हाला पाएंगे। लोकांच्या जीवनात जर काम करायचं आहे, अगर आपको लोगों के जीवन में कार्य करना है, जर लोकांच्यावर प्रभाव पाडायचा आहे, लोगों पर प्रभाव आपको जर डालना है, प्रकाशावा असं वाटतं अगर आपको तुमच्या, लगता है जीवन की ज्योति बने तर तुम्हाला आत्मिक जीवन सोपं बनवलं तो पाहिजे। आपको अपना आत्मिक जीवन बहुत आसान त्या बनाना चाहिए। किचकट गोष्टीतून तुम्ही बाहेर आलं पाहिजे। कठिनता से हमें बाहर निकलना है। कॉम्प्लिकेटेड डोक्याचं दही करणाऱ्या लोकांच्या मधून तुम्ही बाहेर आलं पाहिजे। ऐसे लोग जो दिमाग का दही बनाते हैं उससे आपको बाहर निकलना है। आणि जर असं तुम्ही जर नाही केलं अगर आपने ऐसा नहीं किया तर तुम्ही बाळक आहात। तो आप अभी भी बच्चे हैं, बालक है। लहान बाळ नेहमी कन्फ्युजन मध्ये असते। एक बालक होता है वो हमेशा किसी न किसी संदेह में होता है। आणि रस्त्याने जात असताना बरेच प्रश्न त्याला पडलेले असतात। जब वो रोड से चलता है तो बहुत सारे सवाल उसके दिमाग में। आणि हे झाड कशाचं आहे हे त्याला प्रश्न असतो। वो पेड़ किस चीज का उसे सवाल, आणि हे फळ कशाचं आहे हे त्याला फल प्रश्न किसका है असतो। उसको ये सवाल होता है। गाडी कशी चालते हे त्याला गाड़ी प्रश्न कैसे असतो। चलेगी उसके अंदर सवाल होता है। ते चाक कसे फिरतं त्याला प्रश्न वो असतो। पहिया कैसे घूम रहा है ये उसके अंदर सवाल आणि होता है। भाजी कशी बनते हे त्याला प्रश्न असतो। सब्जी कैसे बनती है ये उसके अंदर सवाल होता है। गॅस कसा चालतो त्याला प्रश्न गैस असतो। कैसे चलाई उसके अंदर सवाल होता है। बाळकाला भरपूर प्रश्न असतात बालकों को बहुत सवाल आणि होता है। आई वडील समजून सांगणारे थकून जातात। और माता पिता भी उन्हें बताते बताते थक पण जाते हैं। ज्यावेळेस ते मोठं होतं लेकिन वो जब वो बड़ा होता त्यावेळेस है त्याला सगळं समजतं। उसे सब समझ में आने लगता है। त्यावेळेस त्याला सगळं कळालं। उसे सब समझ त्याला में माहित आता है। असतं चाक कसं फिरतं। उसे मालूम है पहिया कैसे घूम रहा त्याला है। माहित असतं हे कशाचं झाड आहे। उसे मालूम है किसका फल है ये पेड़ है। त्याला माहित असतं की भाजी कशी बनते। उसे मालूम है कि सब्जी कैसे बनती है। सगळ्या गोष्टी समजतात। सारी चीजें उसे समझ सगळं में त्यासाठी सोपं बनतं। उसके लिए सब चीजें आसान हो पण जाती। बरेच आत्मिक लोक हे लहान बाळासारखे। लेकिन बहुत सारे आत्मिक लोग हैं वो अभी भी बालक के अजून समान 10 हैं। वर्ष झाले तरी ते लहान बाळ 10 साल के बाद भी अभी वो बालक है। अजून सुद्धा त्यांना बायबल मधल्या किचकट गोष्टीचा प्रश्न त्यांना अजून डोक्यात आहे। अभी भी पवित्र शास्त्र की कुछ कठिन बातें उनके दिमाग अजून में हैं। येशूविषयी बरीच शंका आहे। यीशु मसीह के बारे में बहुत सारी अजून स्वर्गाविषयी बरीच शंका आहे। स्वर्ग के बारे में उनके मन में बहुत नरकाविषयी शंका है। नरक के विषय में उनके मन में संदेह है। आणि प्रार्थनेविषयी अजून शंका आहे त्यांना। उनके बारे में भी उनके मन में संदेह है। अजून त्यांना आत्मिक उपवासाविषयी उपवास करण्याविषयी शंका आहे। आत्मिक उपवास के बारे में भी उनके मन में संदेह है। देवाच्या सेवकाविषयी अजून सुद्धा त्यांच्या मनात शंका आहे। परमेश्वर के दासों के बारे में भी उनके मन में संदेह अजून है। सुद्धा ते देवाची जी लोक आहेत ती इर्मया, यशया, मोशे, दानियल या सगळ्या लोकांच्या विषयी त्यांच्या डोक्यामध्ये संभ्रम आहे। अभी भी परमेश्वर के जो दास है यिर्मया, यशाया थे, मूसा थे, उनके बारे में उनके मन में अभी भी संदेह है। असं का बरं? ऐसा क्यों है? कारण त्यांचं जीवन, त्यांनी आत्मिक जीवन किचकट बनवलं। क्योंकि उन्होंने अपना आत्मिक जीवन बहुत कठिन करके रखा है। सोपं कराल उसे आसान करेंगे तितकं तुम्ही जास्त त्यांना लोकांना जाणून घ्या। हम लोगों को उन लोगों को और जान पाएंगे। तुम्ही वाढत जाल तर तुम्ही जाणून घ्या। अगर आप जितना बढ़ते जाएंगे उतना आप समझ में लगेंगे। आता पहिली गोष्ट म्हणजे आत्मिक जीवनामध्ये एक गोष्ट तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायची। आत्मिक जीवन में एक बात हमेशा आपको याद रखनी है। आत्मिक जीवन हे मानवीय बुद्धीनं कधीच जगलं जात नाही। आत्मिक जीवन है अपनी इंसान की बुद्धि से कभी भी जिया नहीं जा बाजूला सकता। सांगा आत्मिक जीवन हे मानवीय बुद्धीनं जगलं जात नाही। अपने पड़ोसी से कि आत्मिक जीवन अपने इंसान की बुद्धि से नहीं जिया जा सकता। परत एकदा सांगा मानवीय बुद्धीनं आत्मिक जीवन जगलं
जगलं जात नाही. फिर से एक बात कही है, अपनी इंसान की जिंदगी से आत्मिक जीवन नहीं जिया जा सकता. तुम्हाला माहित आहे आपल्या डोळ्याला दिसत नाही ते म्हणजे आत्मा. आपको बताना चाहता हूँ जो हम आंखों से नहीं देख सकते वो आत्मा है. किती लोक विश्वास करतात की इथं आत्मा आहे? कितने सारे लोग विश्वास करें कि यहाँ पर आत्मा है. परमेश्वराचा आत्मा आहे. परमेश्वर की आत्मा है. पाहिलेले लोक किती आहेत? और जिन्होंने देखा है वो आता तुम्हाला दिसतोय देवाचा आत्मा? क्या आपको दिख रहा है कि परमेश्वर की आत्मा यहाँ पर आंखों से दिख रहा है? नाही दिसत आहे. नहीं दिख रहा पण है. तुम्ही अनुभव घेऊ शकता. लेकिन आप उसका अनुभव ले सकते हैं. पण तुम्हाला अनुभव येते की देवाचा आत्मा माझ्यासोबत. लेकिन आपको अनुभव है कि परमेश्वर की आत्मा आपके पास है. देवदूत कुणाला दिसत नाहीये. स्वर्गदूत को कोई देख नहीं सकता. पण आम्ही विश्वास ठेवतो की देवदूत आहे. लेकिन हम विश्वास करते हैं कि स्वर्गदूत है. आपल्याला देवाचं संरक्षण दिसत नाही. परमेश्वर का जो सुरक्षा हमें दिखाई नहीं देती. पण देवाचं देवदूत या बिल्डिंगच्या भोवती आहेत हा विश्वास आहे. परमेश्वर स्वर्गदूत इस इमारत के आसपास है. हमें पण याचा अर्थ काय? इसका क्या मतलब है? आत्मिक जीवन हे मानवीय बुद्धीनुसार आपण जगूच नाही शकत. आत्मिक जीवन इंसान की बुद्धि के अनुसार हम जी ही नहीं सकते. मानवी बुद्धी आपल्याला काय सांगते? इंसान की बुद्धि हमें क्या बताती जे है? दिसत नाही त्याच्यावर विश्वास जो ठेवायचा नहीं नाही. दिखता उसके ऊपर विश्वास मत करो. जे दिसत नाहीये त्या गोष्टी अस्तित्वात नाहीतच. जो नहीं दिख रहा है वो चीजें है ही नहीं. स्वर्ग दिसत नाही म्हणजे स्वर्ग अस्तित्वात स्वर्ग नाही. नहीं दिख रहा मतलब स्वर्ग है ही नहीं. नरक दिसत नाही याचा अर्थ नरक अस्तित्वात नरक नाही. नहीं दिख रहा इसका मतलब नरक है ही नहीं. त्याचं प्रमाण देता येत नाही याचा अर्थ ते अस्तित्वातच नाही. किसी चीज का प्रमाण नहीं दे सकते वो है ही नहीं. देवदूताला आपण दाखवू शकत नाही म्हणजे देवदूत नाही. स्वर्गदूतों को हम दिखा नहीं सकते मतलब स्वर्गदूत है ही नहीं. हे मानवीय बुद्धी सांगते. ये इंसान की बुद्धि बताती है. पण देवाचा आत्मा काय सांगतो? परमेश्वर की आत्मा क्या कहती हे है? सगळं अस्तित्वात आहे ये सारी चीजें है आणि याच्यावर तुला विश्वास ठेवायचा इसके आहे. ऊपर आपको भरोसा रखना है. आणि हेच आत्मिक जीवन और आहे. यही आपके जीवन है. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. यिर्मयाला यावेळेस देवाने काय सांगितलं माहितीये? यिर्मयाह नबी को यहाँ पर परमेश्वर ने क्या मी बताया? 5 पासून वाचतो तुमच्यासाठी मराठीत. मी तुला गर्भाशयात घडले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघल्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्राचा संदेश नेमले. तेव्हा मी म्हणालो अहो प्रभू परमेश्वरा पहा मला बोलाव्याचे ठाऊक नाही. मी केवळ बाळ आहे. मग परमेश्वर मला म्हणाला मी बाळ आहे असे म्हणू नको. ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला यिर्मयाचं पाचारण पाहायला मिळतं. यहाँ पर यिर्मयाह नबी को बुलावट जो उनके लिए थी यहाँ वो आता यिर्मयाची बुद्धी त्याला काय सांगते की देव माझ्या जन्मापूर्वी मला निवडतोय. म्हणजे यिर्मया सांगतो की असं होणं शक्य नाही. यिर्मयाह जब सुनता है कि परमेश्वर ने जन्म से पहले उनको चुना है वो यिर्मयाह उसके ऊपर विश्वास नहीं कर रहे. पण बऱ्याच वेळेस मानवीय बुद्धी आपल्याला सतत असं सांगत असते यिर्मयासारखं. लेकिन कई बार हमारी इंसान की बुद्धि हमें यही बताती रहती है. पण तुमच्या लक्षात एक गोष्ट नेहमी ठेवा एक चीज हमेशा ध्यान की आत्मिक जीवन जगण्यासाठी डोक्याची गरज नाही. आत्मिक जीवन जीने के लिए हमें दिमाग की जरूरत नहीं है. आपल्याला डोक्याची गरज हमें नाहीये. दिमाग की जरूरत नहीं है. आपल्याला डोकं नेहमी बायबलच्या विपरीत काहीतरी सांगतं. हमारा दिमाग हमेशा पवित्र शास्त्र के विपरीत हमें नेहमी बताता है. आपल्याला बायबलवर अविश्वास दाखवण्यासाठी आपल्याला डोकं प्रवृत्त करतं. हमारा दिमाग हमेशा पवित्र शास्त्र के ऊपर भरोसा न रखे. पण देव मात्र त्याला त्याचं डोकं बाजूला ठेवायला सांगतो. लेकिन परमेश्वर कहते हैं कि अपने दिमाग को आणि देव त्याला काय म्हणतो माहितीये? परमेश्वर ने उन्हें क्या कहा की मी तुला तू जन्मल्यापूर्वीच निवडलेलं. मैंने तुम्हें माँ के गर्भ में रचने से पहले ही चुना है. तू ज्यावेळेस जन्मला नव्हता तेव्हापासूनच मी तुझी निवड केली संदेशा म्हणून. जब तुम्हारे जन्म से पहले ही मैंने तुम्हें चुना है भविष्यवक्ता के और. आणि तुम्हाला प्रत्येकाला सुद्धा परमेश्वर हेच म्हणतो आप सबको परमेश्वर यही कहते की हैं तुम्ही जन्मल्यापूर्वीच मी तुमची निवड केली. जन्म से पहले ही मैंने तुम्हें चुना है. तुम्हाला बऱ्याच वेळेस प्रश्न पडला असेल आपको कई बार ऐसे सवाल आता की होगा मीच काय येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. मैं ही सिर्फ यीशु मसीह माझ्या भावाने का नाही ठेवला? मेरे भाई ने क्यों नहीं रखा? जन्मल्यापूर्वी तुमची निवड केली. जन्म से पहले आपकी चुनाव तुम्ही किया गया है. जन्मल्यापूर्वीच देवानं तुमची देवावर विश्वास ठेवण्यासाठी निवड केली. आपको जन्म देने से पहले परमेश्वर ने उनके ऊपर भरोसा करने के लिए आपको या चुना है. गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा. इन चीजों के ऊपर आपको भरोसा ही रखना है. गोष्ट बायबलमध्ये लिहिली. ये पवित्र शास्त्र में लिखी हा है. एक पुरावा आहे. ये आपके पास आणि है. देव स्वतः देवाच्या सेवक होता तुम्हाला हे सांगत आहे. और परमेश्वर की सेवा भी आपको यही हे बताएगी. त्याचं प्रमाण आहे. परमेश्वर उसका आणि या गोष्टीवर तुम्हाला विश्वास इन ठेवायचा. चीजों के ऊपर आपको भरोसा रखना है. बुद्धी या गोष्टीवर विश्वास ठेवायला तुम्हाला सांगणार बुद्धि नाही. हमें कभी भी इस चीजों के ऊपर विश्वास करने के लिए नहीं कारण रहेगी. आत्मिक जीवन कधीच मानवीय बुद्धीनं जगलं जात नाही. आत्मिक जीवन इंसान की बुद्धि से नहीं जिया जा मानवीय सकता. बुद्धी तुम्हाला नेहमी विपरीत जगाच्या दृष्टिकोनातूनच काम करायला लावेल. इंसान की बुद्धि हमेशा संसार की तरह आपको चलाने की कोशिश करेगी. मानवीय बुद्धी कधीच तुम्हाला आत्मिक गोष्टी सांगू देणार नाही. इंसान की बुद्धि कभी भी आपको परमेश्वर की आत्मिक ती चीजों देवदूतावर विश्वास ठेवू देणार नाही. कि वो स्वर्गदूतों के ऊपर विश्वास आणि ते करेंगे. देवावर विश्वास ठेवू देणार नाही. परमेश्वर के ऊपर विश्वास नहीं देवाच्या करेंगे. सामर्थ्यावर विश्वास ठेवू परमेश्वर के देणार सामर्थ्य नाही. के ऊपर आपका भरोसा नहीं देवाच्या करने देगी. उपस्थितीवर विश्वास ठेवू परमेश्वर देणार की नाही. उपस्थिति के ऊपर आपका विश्वास करने नहीं देवाच्या देगी. अनुभवाचं जे
तुमच्यामध्ये सामर्थ्य काम करतात त्याच्यावर विश्वास परमेश्वर ठेवा. के अनुभव का जो सामर्थ्य आपके अंदर कार्य करे उसके ऊपर भविष्य म्हणून आत्मिक जीवनाचं सगळ्यात मोठं सत्य काय माहितीये? इसलिए आत्मिक जीवन का सबसे बड़ा सत्य की क्या है? मानवीय बुद्धी बाजूला ठेवायची. अपनी इंसानी बुद्धि को बाजू में रखिए, मानवीय डोकं बाजूला ठेवायचं. अपने इंसान का दिमाग बाजू में रखिए. चर्चमध्ये ज्यावेळेस पण तुम्ही या कलीसिया में जब भी आप त्यावेळेस आएंगे मानवीय बुद्धी बाजूला ठेवून या. इंसानी बुद्धि बाजू में रखिए. ज्यावेळेस प्रार्थनेला बसाल जब तुम्ही दुआओं के लिए बैठेंगे त्यावेळेस डोकं बाजूला ठेवून अपने बसा. दिमाग को बाजू में रखिए. जर तुम्ही डोकं बाजूला नाही ठेवलं अगर आपने अपने दिमाग को बाजू में नहीं रखा लक्षात घ्या तुम्ही देवावर अविश्वास दाखवा. मतलब आप परमेश्वर के ऊपर अविश्वास कर रहे हैं. 1 तास प्रार्थना केलेली आप असते 1 घंटे भी दुआ करेंगे, आणि 1 तासानंतर उठाल 1 घंटे के बाद आप उठेंगे आणि तुम्ही लगेच 5-10 मिनिटांमध्ये काय म्हणाला और माहिती? 5-10 मिनट में आप क्या कहेंगे? मी प्रार्थना केली खरं, मैंने दुआ तो की, देव करतो की नाही माहिती. लेकिन परमेश्वर कर रहा है नहीं मालूम नहीं. कारण का क्यों? सगळं काही बुद्धीनं झालं. क्योंकि सब आपने बुद्धि से किया, सगळं काही आपल्या तुमच्या मानवीय बुद्धीनुसार झालं. इंसान की बुद्धि के अनुसार आपने किया. पण तुम्हाला माहिती आहे आत्मिक जीवन हे नेहमी आत्म्याच्या सामर्थ्यानेच जगलं लेकिन जातं. आत्मिक जीवन हमेशा आत्मा की सामर्थ्य से जिया पवित्र जाता है. आत्म्याच्या सानिध्यामध्येच जगलं पवित्र जातं. आत्मा की उपस्थिति में ही जिया जाता आणि है. बुद्धी तुम्हाला नेहमी विपरीत गोष्टी बुद्धि सांगते. हमेशा आपको उसके विपरीत ही कारण बातें आपलं बताएगी. शरीर जे आहे सतत आणि सतत जगाशी जोडलेलं आहे. शरीर हमारा हमेशा संसार के साथ जुड़ा हुआ है. सतत आपल्याला जगाच्या गोष्टीचीच ओढ लागलेली वो असते निरंतर हमें संसार की अभिलाषाओं की हमें ज्यादा आणि आस रहती आपला है. आत्मा सतत देवाच्या गोष्टीकडे धावत लेकिन असतो. आत्मा हमेशा हमें परमेश्वर की ओर लेके जाता है. आणि त्या आत्म्याचा आवाज ऐकण्यासाठी उस आत्मा की आवाज सुनने आपल्याला के बुद्धीची लिए गरज हमें नाही. बुद्धि की जरूरत नहीं है. आपल्याला थोडा वेळ विश्वास ठेवण्यासाठी आपल्याला त्याची गरज पडते. कुछ समय भरोसा करने के लिए हमें उसकी जरूरत है. पण ज्या वेळेस आपण पूर्णपणे त्या देवाच्या अधीन जातो जिस समय पूर्ण रीति से परमेश्वर के अधीन हो जाएंगे, पूर्णपणे त्यावेळेस बुद्धी बाहेर गेली पूर्ण रीति से बुद्धि बाहर निकल जाती डोक्याचे है. विचार बाहेर गेले पाहिजे. इंसान के विचार बाहर होने जे चाहिए, काही शरीराच्या गोष्टी आहेत त्या बाहेर गेल्या पाहिजे. शारीरिक चीजें बाहर होनी आणि चाहिए. जर तसं होत अगर नसेल नहीं हो रहा है तर तुम्ही आत्मिक जीवन जगू तो नये. आत्मिक जीवन नहीं जी पाएंगे. तुमच्यासाठी खूप कठीण आपके लिए बनेल. बहुत कठिन है वो. नेहमी तुम्ही संघर्षामध्येच राहा. हमेशा आप संघर्ष में रहेंगे. बरेच लोक प्रार्थना का करू शकत बहुत सारे नाही? लोग दुआ क्यों नहीं कर पाते? कारण ते बुद्धीच्या सामर्थ्यानेच प्रार्थना करू क्योंकि वो बुद्धि इच्छितात. की सामर्थ्य से ही प्रार्थना करना चाहते आणि हैं. म्हणून तर पौल काय म्हणतो माहिती इसलिए आहे? पौलुस क्या कहता मी है? बुद्धीच्या सामर्थ्याने आत्म्याच्या सामर्थ्याने दोन्हीनी प्रार्थना मैं करतो. बुद्धि के सामर्थ्य से आत्मा की सामर्थ्य दोनों से दुआ करता हूँ. कारण बुद्धी त्यानं आत्म्याच्या अधीन आणलेली होती. क्योंकि बुद्धि उसने आत्मा की म्हणून अधीन तो असं करू शकत होता. इसलिए वो ऐसा कर पा रहे. ज्याने बुद्धी आत्म्याच्या अधीन आणली नाही ना जिन्होंने बुद्धि आत्मा के अधीन नहीं लेकर आए त्यांना हैं, हे शक्यच नाही. उन्हें ये नहीं हो सकता. त्या उनसे. आत्म्याच्या सामर्थ्याने कधीच नाही करू वो शकत. आत्मा की सामर्थ्य से कभी भी कर नहीं कारण पाएंगे. पौल देवाच्या आत्मिक एका वेगळ्या उंचीवरती क्योंकि होता. पौलुस आत्मिक के बहुत ऊंचे आणि स्तर पे थे, म्हणून तो हे करू शकत होता. इसलिए वो कर पाए. पण ती लोक ती लेवलच गाठत नाही. लेकिन हम लोग उस स्तर तक जा ही नहीं पाते. बऱ्याच जणांचा जो आत्मा आहे तो अजून बुद्धीच्याच अधीन आहे. कई सारे लोगों की आत्मा अभी भी उनके बुद्धि के अधीन ही है. अजून सुद्धा त्यांचं शरीराच्याच ते अधीन जीवन जगतात. अभी भी वो अपने शरीर के अधीन मनाच्याच जीवन अधीन. त्यांना असं वाटतं मी प्रार्थना करणार, आपके मन के अनुसार चले. मी बायबल वाचणार, मैं पवित्र शास्त्र मी आज्ञा पाळणार, मैं आज्ञाओं का पालन मी करूंगा. वाईट गोष्टीतून बाहेर येणार. इन चीजों से मैं बाहर पण निकलूंगा. माझ्या बुद्धीने लेकिन अपनी बुद्धि से, माझ्या कल्पनेने मेरी कल्पनाओं के अनुसार लक्षात घ्या तुम्ही कधीच ते येऊ शकत नाही. आप कभी भी ये नहीं कर पाएंगे. कधीच तुम्ही ते करू शकत नाही. आप कभी भी ये नहीं कर तुम्ही पाएंगे. थोडा वेळ तक धरा. कुछ समय तक आप कर 1 सकते दिवस 2 दिवस 4 दिवस हैं. 1, 2 दिन 4 दिन आणि तक. त्याच्यानंतर उसके बाद पूर्णपणे तुमचं आत्मिक जीवन शून्य उसके झालं. बाद आपका आत्मिक जीवन शून्य हो जाएगा. आत्मिक जीवन कंटिन्युअसपणे चालू राहावं आपका आत्मिक जीवन निरंतर चलने के लिए त्यासाठी उसके लिए आत्म्याचीच गरज आहे. आत्मा की ही जरूरत है. त्यासाठी बुद्धीची गरज नाही. इसके लिए बुद्धि की जरूरत है ही नहीं. डोकं बाहेर ठेवावंच लागेल. अपने दिमाग को बाजू में रखना ही पड़ेगा. पहिल्यांदा मोशेला ज्यावेळेस देवाच्या आत्म्याचा अनुभव आला पहली बार मूसा को जब परमेश्वर की आत्मा का अनुभव आया, एकदाच त्याला अनुभव आला. एक ही बार अनुभव आया. तुम्हाला माहिती आहे सुरुवातीला तो डोक्याने तिथे गेला. पहले वो अपने दिमाग के अनुसार आपलं बात डोकं किया. घेऊन गेला. अपने दिमाग को लेके गया. प्रभू मी बोलका नाही प्रभु मैं बोल नहीं सकता, आणि मी जाऊ शकत मैं जा नहीं नाही, सकता, मी करू नाही मैं शकत. कर नहीं सकता. झाला तो अनुभव आला. उससे वो अनुभव आ गया. देवाने त्याला स्पर्श केला, परमेश्वर ने स्पर्श किया, सामर्थ्य दिलं हमें सामर्थ्य दी, आणि काठी दिली त्याच्या काठी हातामध्ये. दी, जायला सांगितलं, जाने के लिए कहा, तो गेला. हो गया. आणि तिथून पुढे उसके बाद वारंवार तो जात राहिला उसके परमेश्वर. बाद बारंबार वो परमेश्वर की ओर जाने आणि लगे. मग त्या सर्व पीडा येत होत्या त्यावेळेस तो जात राहिला. वो सारी मरी आई थी उसमें वो सल्ला मागण्यासाठी जात राहिला. उनसे सलाह मशवरा आणि वारंवार सतत आणि सतत देवाकडे तो प्रार्थना करत राहिला. निरंतर परमेश्वर की वो दुआ कर रहे आणि थे. एकदा आणि काय झालं माहितीये, और उस समय क्या हुआ, त्याचा जो अविश्वास होता तो कमी होत गेला. उनका
अविश्वास कम होता त्याचं गया, बुद्धीचं सामर्थ्य कमी होत गेलं, उनका बुद्धि का सामर्थ्य त्याचं कम आत्मिक होता सामर्थ्य गया, वाढत गेलं. आत्मिक सामर्थ्य बढ़ता तुम्हाला गया. माहिती आहे, नंतर 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 आरोनाची त्याला बोलण्यासाठी गरज पडली नाही. उसके बाद आरोन के द्वारा बोली आरोन नंतर आरोन बोलत नव्हता, उनके बाद आरोन नहीं मोशे बोलायचा. मूसा को बोलते थे, मोशे बोलत होता. मूसा को बोलते थे. कारण का माहिती आहे क्यों मालूम है? आता बुद्धीनं आत्म्याची जागा घेतलेली अब होती. जो बुद्धि की जगह थी वो आत्मा ने आता ली. आत्मा त्याला चालवत अब होता. आत्मा उन्हें चला आता रही त्याला थी. बुद्धी चालवत अब उन्हें बुद्धि नव्हती, नहीं आता चला त्याला डोकं रही. चालवत अब नव्हतं. उनका दिमाग नहीं चला रहा था, कारण डोकं तुम्हाला चालवत राहील क्योंकि अगर दिमाग आपको तर चलाएगा प्रार्थना कठीण होणार, आपकी प्रार्थना कठिन हो आत्मिक जीवन जाएगी, कठीण. आत्मिक जीवन कठिन हो आणि जाएगा. बऱ्याच लोकांनी डोक्यानंच काम करायचं असं और वाटतं. कई सारे लोगों ने अभी भी यही तय किया कि अपने दिमाग से ही कार्य डोकं करें. बाहेर ठेवून यायचं चर्चमध्ये. कलीसिया में आते समय अपने दिमाग को बाहर प्रार्थना रखें. करायला जात असताना डोकं बुद्धी नेहमी बाहेर ठेवून जा. दुआ करते समय अपनी बुद्धि को बाजू में रखिए. ज्यावेळेस पण तुम्ही देवाच्या सानिध्यात जिस जा, समय परमेश्वर की उपस्थिति मानवीय में बुद्धि जाएंगे, बाजूला ठेवा. अपनी इंसान की बुद्धि को बाजू में कारण रखिए, तुम्हाला बुद्धी प्रार्थना नाही करू क्योंकि देणार. बुद्धि आपको दुआ करने नहीं वचनाची देगी. घोषणा करू देणार. वचनों का बताने की वो कारण आपको वचनाची घोषणा करतो ना आपण, जब हम वचनों को बोलते हैं, त्यावेळेस वचनामध्ये काय लिहिलेलं आहे वचनों में क्या लिखा है? की विश्वास म्हणजे काय, विश्वास मतलब क्या है? जी गोष्ट पाहिलेली नाही जो नहीं देखी हुई चीज है, त्या गोष्टीला पाहिल्यासारखं करणं, बोलणं उन चीजों को देखने के, उनको देखा है इस तरह से बात. म्हणजेच विश्वास आहे. तब मग विश्वास. मानवीय बुद्धी काय म्हणते, मानवीय बुद्धि क्या कहती है? जर इथं मोबाईल नाहीये अगर यहाँ पर मोबाइल नहीं तर है नाही, तो नहीं है, जर आहे अगर है तरच आहे. तो ही है. पण विश्वास म्हणतो विश्वास क्या कहता जर है? नाहीये तरी पण आहे. नहीं है तो भी है. म्हणजेच काय, आपल्याला आत्म्याची गरज आहे, बुद्धीची नाही. मतलब बुद्धि की जरूरत नहीं, आत्मा की आणि जरूरत या है. वचनाची घोषणा सैतान तुम्हाला करू देणार और नाही. ये वचनों की घोषणा शैतान आपको नहीं बुद्धि तुम्हारा करो करेगा. देना. आपकी बुद्धि आपको ये अनुमति नहीं देगी. म्हणून बुद्धी गहाण ठेवा, इसलिए बुद्धि को बाजू में रखिए, बाजूला ठेवा बाजू में रखिए, आणि मग प्रार्थना करा. और फिर दुआ में मग जाइए. देवामध्ये जा, फिर मग परमेश्वर में आत्मिक जाइए. गोष्टी करा. सब तब आत्मिक चीजों को मग कीजिए. तुमच्यासाठी आत्मिक जीवन खूप सोपं. तब आपके लिए आत्मिक जीवन बहुत आसान हो यिर्मयाला जाएगा. परमेश्वर काय म्हणाला माहिती, यिर्मयाह को परमेश्वर ने क्या कहा था? मी तुला सांगितलेले जा, मैंने तुम्हें कहा है तुम जाओ. मी तुला सांगितलेले जा. मैंने तुमने कहा, तुमसे कहा तुम तो जाओ. म्हणतो मी केवळ बाळ आहे प्रभू, वो कहते हैं मैं तो बालक हूँ परमेश्वर. आणि तुम्ही बाळ आहे, मी काय करणार आहे जाऊन, मैं बालक हूँ, मैं क्या कर मी सकता काय हूँ? बोलणार आहे. मैं क्या बोलूं? यशायाला परमेश्वर म्हणाला तू जा, मी तुझ्या मुखात सहाय्य होईल. यशायाह नबी को परमेश्वर ने कहा था तुम जाओ, मैं तुम्हारे मुख में वचन आणि मी डालूंगा. अपवित्र ओठांचा आहे असं यशाया म्हणत होता. यशायाह कहता तो प्रभु मैं होठों में तो अपवित्र हूँ. मोशे म्हणाला प्रभूजी मी बोलका नाहीये, मूसा ने कहा था प्रभु मैं बोल भी नहीं माझ्याजवळ सकता, काही सामर्थ्य मेरे नाही. पास कुछ भी सामर्थ्य नहीं है. आणि दावीद असं म्हणाला केवळ मी 13 वर्षाचा आहे. दाऊद ने कहा था मैं तो 13 मी काय साल करणार का आहे? हूं, क्या कर सकता आणि हूं? तो लहान असताना त्याच्यावरती अभिषेक झालेला होता. जब छोटा था तभी उनके ऊपर अभिषेक हुआ. बऱ्याच लोकांचं तुम्ही जीवन जर पाहिलं, बहुत सारे लोगों का त्यांच्याजवळ काही शक्ती उनके नव्हती, पास कोई काही शक्ति बळ नहीं थी, नव्हतं, कोई बल नहीं काही था, ज्ञान नव्हतं, कोई ज्ञान नहीं पण था. त्यांची डोकं त्याला बाजूला ठेवायला उनका सांगितलं, दिमाग उन्हें बाजू में रखने के लिए त्यांचं कहा बुद्धी गया. बाजूला ठेवायला सांगितली. बुद्धि बाजू में रखने के देव लिए म्हणाला कहा. मी सांगतो तुला जा. परमेश्वर ने कहा मैं क्या करूं? बुद्धीने सामर्थ्याने माझं काम होणार नाही, मेरे बुद्धि सामर्थ्य से कार्य नहीं होगा, तर माझ्या आत्म्याने कार्य सिद्ध होईल. आत्मा से वो कार्य होगा. कारण कुठल्याही बुद्धीने आणि मानवीय बुद्धीनं देवाचं काम नाही होऊ मानव शकत. बुद्धि से कोई परमेश्वर का कार्य नहीं हो सकता, देवाच्या आत्म्याने देवाचं काम. लेकिन परमेश्वर की आत्मा से परमेश्वर का कार्य होता है. आत्मिक जीवन जगायचं आहे आत्मिक जीवन जीने के लिए तर तुम्हाला बुद्धीची नाही, तो आपको बुद्धि की नहीं, आत्म्याची गरज आहे. आत्मा की जरूरत है. आणि म्हणून पहिली गोष्ट, इसलिए पहली बात, आत्मिक जीवन हे बुद्धीनं जगलं जात आत्मिक नाही, जीवन इंसान बुद्धि से नहीं जी सकता, मानवीय बुद्धीनं जगलं जात मानवीय बुद्धि से नहीं जिया जा तर सकता, आत्मिक गोष्टीने जगलं जातं. आत्मिक चीजों के द्वारा जिया जाता है, आत्मा के द्वारा जिया जाता है. नेहमी तुम्हाला डोकं काहीतरी वेगळं सांगतं हमेशा आपका दिमाग आपको कुछ अलग बताएगा, बाजूला ठेवा. उससे बाजू में रखो. आणि मानवीय बुद्धीने न जगता आत्म्याने जगायचं. मानवीय बुद्धि से नहीं, आत्मिक आत्मिक जीवन खूप सोपं होईल. आत्मिक जीवन बहुत आसान हो तुम्हाला जाएगा. वाटेल की अरे इतकं सोपं आहे. आपको लगेगा इतना आसान है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की हालेलुया. हालेलुया. आणि पहिलं करंतिकरस पत्राचा पहिला अध्याय, पहले कोरिन्थियों की किताब उसका पहला अध्याय. आता ही गोष्ट जी आहे ते तुम्हाला एकदम आश्चर्यकारक वाटेल. हा ये चीजें आपको अचंभे में डालेगी. पहला कोरिन्थियों पहला अध्याय उसका 1:27 वाचलंय तुम्ही बऱ्याच वेळेस, पण आपल्याला पुन्हा एकदा नव्यानं वाचायचं. उसका 27वां वचन. तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बल ते निवडले. परंतु परमेश्वर ने जगत के मूर्खों को चुन लिया कि ज्ञानवानों को लज्जित करे, और परमेश्वर ने जगत के निर्बलों को चुन लिया कि बलवानों को लज्जित करे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया. 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 आत्मिक जीवन जगण्यासाठी मूर्ख बनावं लागतं. आत्मिक जीवन जीने के लिए आपको मूर्ख बनना पड़ेगा. आत्मिक जीवन जगण्यासाठी पूर्णपणे ज्ञान बाजूला ठेवावं लागतं. आत्मिक जीवन जीने के लिए अपने खुद के ज्ञान को बाजू में रखना है. आत्मिक जीवन जगण्यासाठी आपल्या स्वतःची प्रतिष्ठा बाजूला ठेवावी. आत्मिक जीवन जीने के लिए खुद का जो औदा है
उसे आपको बाजू में रखना पड़ेगा। तुम्हाला माहिती आहे कधीच प्रभू येशू ख्रिस्तानी ज्यावेळेस त्याची मिनिस्ट्री चालू होती त्यावेळेस त्याला प्रामुख्यानं एक गोष्ट त्याच्या मिनिस्ट्रीमध्ये तो बोललेला आहे लूक सुवर्तमान 4 अध्यायामध्ये। जर ते वचन वाचलं ना तर तुम्ही अचंबित व्हाल की देवानं त्या गोष्टी तिथं का सांगितल्या। लूक 4 अध्याय आणि 18 पासून पुढे आहे, 18 आणि 19 मी वाचतो तुमच्यासाठी। परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, त्याने दिनास शुभवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला, त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका, आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी, ठेचले जात आहेस त्या सोडवून पाठवावे, परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी। लूक समाचार उसका 4 अध्याय उसका हम लोग 18 और 19 पढ़ेंगे। प्रभु का आत्मा मुझ पर है इसलिए कि उसने कंगालों को सुसमाचार सुनाने के लिए मेरा अभिषेक किया है और मुझे इसलिए भेजा कि मैं बंदियों को छुटकारे का और अंधों को दृष्टि पाने का सुसमाचार प्रचार करूं और कुचले को छुड़ाऊं और प्रभु के प्रसन्न रहने के वर्ष का प्रचार करूं। हालेलुया हालेलुया हालेलुया। हालेलुया। देवानं जगातल्या ज्ञानांची निवड केलेली नाही। परमेश्वर ने दुनिया के ज्ञान की उन्होंने चुनाव नहीं किया है। मी माझ्या स्वतःविषयी विचार करतो, मैं अपने खुद के बारे में जब सोचता हूँ त्यावेळेस माझ्या भावांच्या विषयी मी विचार करतो, मैं अपने भाइयों के बारे में, माझ्या गावातल्या लोकांच्या मुलांच्या विषयी मी विचार करतो, मेरे गांव के जो बच्चे उनके बारे में मैं, माझ्या चर्च मधले जे सोबती होते माझ्यासोबत जे आत्मिक जीवन जगत होते त्यांचा मी विचार करतो। मेरे कलीग माझ्यापेक्षा कॅपेबल बरेच जण होते, मुझसे ज्यादा जिनके पास कुछ सामर्थ्य था ऐसे बहुत सारे, माझ्यापेक्षा शिकलेले जास्त होते, मुझसे ज्यादा पढ़े हुए लोग थे, माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे व्यवहारात हुशार असणारे मुझसे होते, ज्यादा व्यवहार में अच्छे लोग थे, बोलण्यामध्ये माझ्यापेक्षा खूप एक्सपर्ट होते, बोलने में मुझसे बहुत ज्यादा वो एक्सपर्ट। माझे भाऊ माझ्यापेक्षा उंच आहेत, मेरे भाई मेरे मुझसे ज्यादा कद में आणि ते दिसायला खूप चांगले आणि दिप्पड दिसतात, वो बहुत अच्छे कद में और अच्छे दिखते, माझ्यापेक्षा त्यांची हाईट जास्त आहे, मुझसे उनकी कद ज्यादा है, आणि लोकांच्या मध्ये त्यांची प्रतिष्ठा चांगली आहे, लोगों में उनका का 14 है, त्यांच्याकडे जास्त पैसा आहे, उनके पास ज्यादा धन है, माझ्याकडे कमी आहे, मेरे पास कम है, तरी सुद्धा माझी निवड का केली? फिर भी परमेश्वर ने मुझे क्यों चुना? कारण मी ज्ञानी नव्हतो, क्योंकि मैं ज्ञानी नहीं था, म्हणून माझी निवड केली। इसलिए मुझे चुना। मी अज्ञानी होतो म्हणून माझी निवड मैं केली। अज्ञानी था इसलिए मेरा चुनाव हो मी गया। बोलका नव्हतो म्हणून माझी देवाने मैं निवड बोलने वाला नहीं था इसलिए परमेश्वर ने मुझे केली। मी चुना। लाजाळू होतो म्हणून माझी देवाने निवड मैं केली। शर्मिला था इसलिए परमेश्वर ने मुझे मी चुना। जास्त बोलका असतो तर देवाने मला निग्लेक्ट केलं असतं। शायद मैं ज्यादा बकबक करने वाला था तो परमेश्वर मुझे मी नहीं चुना। जास्त ज्ञानी असतो तर देवाने म्हणलं असतं तुझी मला गरज नाही। अगर मैं बहुत ज्यादा ज्ञानी होता तो परमेश्वर कहते मुझे तुम्हारी जरूरत मी नहीं। जास्त हुशार असतो आणि लोकांसमोर धाडसाने बोलणार असतो तर माझी निवड केली असती अगर देवाने। मैं बहुत होशियार होता लोगों के सामने अच्छे से बोल पाता तुम्हाला माहिती आहे आत्मिक जीवनामध्ये कधीही बायबल आपल्याला असं कुठंच सांगत नाही आत्मिक जीवन में कभी भी पवित्र शास्त्र में ऐसे नहीं बताता की है देवानं श्रीमंतांची निवड केली, परमेश्वर ने अमीरों को चुना, देवानं ज्ञानांची निवड केली, ज्ञानी लोगों को देवानं चुना, हुशार लोकांची निवड केली, होशियार थे उनको किंवा चुना, हुशार लोकांना सांगण्यासाठी देव आला, होशियार लोगों को बताने के लिए आणि परमेश्वर जे खूप उच्च पदावर आहेत त्यांना निवडण्यासाठी और येशू आला। ऊंचे पदों पर है इसलिए परमेश्वर यीशु नाही, से आगे। तुम्ही कुठेही जा, आप कहीं पर जगामध्ये नहीं कुठेही जा, जाइए, घर में कहीं जाइए, ज्यांना नाकारलं नाही जगाने जिन्हें दुनिया ने उनको त्यांना नकारा, प्रभूने उचलले प्रभु ने उनको उठाया, आणि त्यांना उच्च स्थानावर उन्हें ठेवलं। ऊंचे स्थानों पे रख दिया, ज्यांना लोकांनी धिक्कारलेलं आहे, जिन्हें लोगों ने नकारा, लोकांनी त्याला म्हटलं अरे तुझं काही काम नाही बाहेर जा। लोगों ने कहा तुम्हारा कुछ कार्य नहीं, देव निकल जाओ, म्हणाला ये तुझं राज्यामध्ये माझ्या राज्यामध्ये परमेश्वर जा। कहता, मेरे राज्य में आओ, माझ्या राज्यात ये। मेरे राज्य में आओ। लोकांना नाकारले ना, लोगों को नहीं चाहिए, ज्या लोकांना नाकारले त्यांचा मी पुढारी बनवतो तुला, या लोगों ने लोकांना। नकारा उनका ही मैं तुम्हें पुजारी बना दूंगा। हालेलुया हालेलुया। प्रेज द लॉर्ड। प्रभु के नाम में। तुम्हाला असं वाटत असेल मी नाकारलेलं आहे अगर आपको लगता है आपको नकारे गए तर हैं, तुम्ही प्रभूसाठी योग्य तो माणूस आप प्रभु आहात। के योग्य इंसान हो। तुम्ही धिक्कारलेले आहात, अगर आपको धिक्कारा गया है, प्रभूच्या हातातलं उत्तम पात्र तुम्ही आहात। प्रभु के हाथ के तुम्ही लाजाळू आहात शर्मिले हैं, तर प्रभूच्या हातातलं योग्य पात्र प्रभु आहात। के हाथ एक सही पात्र तुम्हाला है। ज्ञान नाहीये, आपके पास ज्ञान नहीं तुम्हाला है, बुद्धी नाही, आपके पास बुद्धि तुम्हाला काही नहीं, समजत नाही, आपको समझ में नहीं बायबल आता, मधल्या गोष्टी नाही कळत, शास्त्रीय चीज आपको नहीं मग समझ में प्रभूच्या आता, हातातलं योग्य पात्र आहात। सुंदर पात्र आप है। जर तुम्हाला असं वाटतं मला सगळं अगर समजतं, आपको लगता है आपको सब कुछ मालूम है, देव म्हणतो बाहेर जा तिकडे, परमेश्वर कहते हैं काही काम नाही तुझं, तुझे तुम में से कोई कार्य नहीं है, जगासाठी उपयोगाचं आहे, संसार के लिए तुम ठीक हो, माझ्यासाठी नाही। मेरे कार्य के लिए नहीं। कारण जे देवाजवळ जात असताना जब हम परमेश्वर के पास जाते तुम्हाला हैं, आत्मिक जीवन जगायचंय, अपना आत्मिक जीवन जीना है, कमजोरी घेऊन जायचं, आपकी कमजोरी को लेकर जाना तुमच्या है, सामर्थ्याची त्याला गरज नाही, आपके सामर्थ्य उन्हें तो जरूरत नहीं, जगाचा सामर्थ्यवान परमेश्वर दुनिया आहे। का सबसे सामर्थ्यवान वो त्याला परमेश्वर तुमचं है। सामर्थ्य काय आपके करायचं, सामर्थ्य उन्हें कुछ लेना देना पण नहीं, बरेच लोक सामर्थ्य घेऊन निघाले, लेकिन बहुत सारे लोग सामर्थ्य पैसा घेऊन लेकर निघाले, पैसा लेके जा रहे त्यांची बुद्धी घेऊन निघाले। हैं, उनकी बुद्धि लेके जा रहे हैं। आत्मिक जीवन जगायचं ना आत्मिक जीवन जीना है तर मूर्ख बनून जाते ते, तो मूर्ख बन के चाहिए, सगळं रिकामं बनून जात। सब कुछ अपने आप को खाली करके जाइए, तर तुम्ही देवाच्या हातातलं उत्तम पात्र तो असाल। परमेश्वर के हाथ के सर्वोत्तम पात्र आप बने। तिथं ज्ञान बुद्धी युक्ती सामर्थ्य बळ काही चालत वहाँ नाही, पर आपकी ज्ञान बुद्धि सामर्थ्य किसी का बल का कुछ जरूरत नहीं, त्याच्याजवळ सगळं सोडून जायचं उनके पास सब छोड़ के चाहिए। आणि हे सगळं जर तुम्ही वापरलं अगर आप तुमच्या ये सब
स्वतःचं, अगर आपने अपनी खुद की चीजों को अगर इस्तेमाल किया तर तुम्ही आत्मिक जीवन खूप लांब पर्यंत जगू शकत नाही. तो आत्मिक जीवन बहुत लंबे समय मी या खूप जीवन तक नहीं. ज्ञानी हुशार माणसांना पाहिलं. मैंने बहुत ज्ञानी और होशियार लोगों को देखा है. खूप हुशार, अगदी माझ्यापेक्षा ऍक्टिव्ह माणसं होती. मुझसे ज्यादा वो एक्टिव थे. ते उभा राहिले की असं वाटायचे अरे आपल्याला कुठं काय येतं, हे काय तर किती मोठा आहे. वो खड़े होते तो मुझे लगता था ये कितना कर रहे हैं. मैं अन्य भाषेत ते बोलायचे अन्य भाषाओं में वो आणि किती मस्त संदेश द्यायचे. पास्टर शेजारी उभं केल्यानंतर असं वाटायचं अरे पास्टर पेक्षा पण चांगलं बोलतो. इतना अच्छा वो संदेश देते कि पासवा के पास खड़े रखेंगे फिर भी लगेगा पासवा से अच्छा तो ये संदेश दे रहे. मी गरीब आपला मी बालाजी पाटील म्हणून प्रभू मला कधी समजलं नाही सगळं. मैं गरीब कैसे करके प्रभू मुझे ये ज्ञान कब आएगा. आणि प्रभूने मला इथं उभं केलं. और प्रभु ने मुझे यहाँ पर खड़ा किया. तुमच्यासाठी लीडर बनवलं. हजारो लोकांना मी सुवार्ता सांगितली. हजारों लोगों को मैंने सुवार्ता सुनाई. परमेश्वराने कित्येक अवघड अशा ठिकाणी माझा उपयोग करू. परमेश्वर ने बहुत ऐसे कठिन जगह मेरा इस्तेमाल किया. जिथं मी उभंच नाही राहू शकत त्या ठिकाणी देवाने मला उभं जहाँ पर मैं खड़ा भी नहीं रह सकता वहाँ पर परमेश्वर ने मुझे खड़ा किया. तरी लोकांच्या समोर देवाच्या वचनाचं टीचिंग देण्यासाठी माझा इतने उपयोग. सारे लोगों के सामने परमेश्वर के वचन को बांटने के लिए परमेश्वर ने एक मुझे लाजाळू इस्तेमाल मनुष्य एक शब्द न बोलणार, किया. एक शर्मिला इंसान एक शब्द भी नहीं कहता था. पण आत्मिक जीवन जगण्यासाठी ते परमेश्वराने ते लाजाळूपणाचा उपयोग केला. लेकिन आत्मिक जीवन जीने के लिए परमेश्वर ने उसी शर्म वाले उसका इस्तेमाल किया. लक्षात घ्या तुमची प्रभूला गरज आहे. आप सोचिए कि परमेश्वर को आपकी जरूरत है. तुमच्या कमजोरीची त्याला गरज आहे. आपकी कमजोरी की उन्हें जरूरत है. तुमचं जे नाजूक पात्र आहे तुम्ही जे स्वतःला म्हणता प्रभू मी काही नाहीये त्याची तुम्हाला गरज आहे. त्याला देवाला गरज आहे. अगर आपको लगता है मैं कुछ भी नहीं तो प्रभु को उस पात्र की जरूरत है. बरीच लोक ज्ञानी होऊन त्याचं काम करू इच्छितात. कई सारे लोग ज्ञानी होकर उनका कार्य करना चाहते हैं. सोडून द्या जर तुम्ही ज्ञानी होऊन आत्मिक जीवन जगायची इच्छा बाळगत असाल. अगर आप ज्ञानी होकर आत्मिक जीवन जीना चाहते हैं तो ऐसा नहीं होगा. सोडून द्या तुम्ही जर खूप मोठं सामर्थ्य घेऊन त्याजवळ जात अगर असाल. आप बहुत सामर्थ लेके उनके पास जा रहे हैं. सोडून द्या जर तुम्ही म्हणत असाल माझा पैसा घे प्रभूजी आणि माझं काम कोणाचं काम करू दे. मेरा पैसा लेके आप अपने कार्य के लिए इस्तेमाल प्रभूला गरज नाहीये त्याची. प्रभु आपको उसकी जरूरत नहीं है. प्रभूला तुम्ही रिकामे अगदी फलक माझ्या खिशात काही नाहीये प्रभू मी आलोय मला माहिती एकदम आहे. आपके पास कुछ नहीं, आपके जेब में कुछ नहीं, ऐसे लोगों की प्रभु को देव जरूरत म्हणतो ठीक आहे मी आता तुला करोडोमध्ये घेऊन जातो. है. मैं तुम्हें करोड़ों में लेके तू जाऊंगा. रिकामा आहेस ना, अगर आप खाली हो तर रिकाम्या माणसाला कसं करोडो देतात हे मी शिकवलं. लोगों को कैसे करोड़ों देते हैं मैं तुम्हें सिखाऊंगा. तू ज्ञानी नाहीयेस ना, अगर आप ज्ञानी नहीं हो तर अज्ञानी माणसाला मूर्ख माणसाला कसं उंचावर बसवतात मी तुला सांगतो. ऊंचे पर लेके जाता है मैं तुम्हें सिखाऊंगा. मोशे जर म्हणाला असता मूसा अगर कहता तर मी प्रभूजी खूप ज्ञानी आहे, मैं बहुत ज्ञानी हूँ, मी खूप हुशार आहे, मैं बहुत होशियार हूँ. मिस्राची सगळी विद्या आता सगळ्या वया काढतो आहे. मिस्र की सारी जो मेरे पास ज्ञान बुद्धि जे काय मी शिकलेलं आहे ते सगळं बाहेर काढतो. जो कुछ मैंने सीखा है उसे मैं इस्तेमाल करूंगा. आता बघूया कसं काय होतं मग. अब देखते कैसे हो. देव बघ तुझ्या लोकांना कसं बाहेर काढतो. परमेश्वर कैसे आपके लोगों को बाहर निकालता हूँ. देव म्हणला असता जा घरी, परमेश्वर कहते घर जाओ, तुझं घरी काम नाहीये, तुम्हारे यहाँ पर कोई कार्य घरी जा तुम घर जाओ आणि मी दुसऱ्याला निवडतो. मैं किसी और को नहीं. देवाला अशा माणसाची गरज नाहीये. क्योंकि परमेश्वर को ऐसे लोगों की जरूरत नहीं. मोशे म्हणाला मूसा ने कहा प्रभू मला काही समजत नाही, कुछ समझ में नहीं आ मी रहा. बोलका नाहीये, मैं बोल नहीं मला पा काही येत नाही, मुझे कुछ नहीं आता. माझ्याजवळ काही ज्ञान मेरे पास कुछ ज्ञान नाही, नहीं. सगळ्या वया फाटून गेले, सारी मेरी किताबें पढ़ गई, सगळं काही फाटून गेलेलं आहे, कुछ पढ़ गया है. माझ्याजवळ आता काही राहिलेलं मेरे पास नाही, कुछ नहीं है. कुठली डिग्री शिल्लक राहिली नाही. मेरे पास नहीं आता है. मी काय करू, अब मैं क्या आता करूं, मी कसं करू. अब मैं कैसे करूं. देव म्हणाला बिन डिग्रीचा मी तुला वापर, विदाउट डिग्रीचा मी तुला उपयोग होता. जे सगळे ज्ञानी हुशार आहेत ते तुझ्या अंगात असतात. तुम्हारे अंदर आएंगे. त्या सगळ्या लोकांना मी तुला मी त्यांचा लीडर बनवेन. सारे लोगों का मैं तुम्हें नेता आरो बनाऊंगा. जो सामर्थ्यवान आहे त्याचा मी तुला लीडर बनवेन. उसका भी मैं नेता तुम्हाला बनाऊंगा. माहिती आहे बायबल काय सांगतं पवित्र शास्त्र क्या कहता की है. फारो साठी मोशे देवासारखा होता. फारो के लिए मूसा एक परमेश्वर के समान था. ज्ञानी सामर्थ्यवान राजा त्यासाठी मोशे कफलक असताना ज्ञानी सामर्थशाली इंसान था राजा, तो उसके लिए मूसा एक एक साधा परमेश्वर के समान मेंढपाळ तो देवासारखं म्हणत होता. एक चरवाहा परमेश्वर के नहीं देखता था. लक्षात घ्या हे बनवण्यासाठी काय झालं ये सब करने के लिए क्या था. की मोशे एकदम कफलक होऊन गेला. मूसा एकदम दीन होकर गए थे. अगदी ती मळलेली कपडे घेऊन आणि ती काठी तुटलेली काठी घेऊन गेला. वो टूटी हुई लकड़ी को लेकर एकदम अपने खराब कपड़े लेकर गए थे. लक्षात घ्या परमेश्वराने त्याचा उपयोग परमेश्वर ने इस्तेमाल कर दिया. आपण आपल्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस या गोष्टीचा विचार करतो ना की मी प्रभूजी अज्ञानी, मला खूप ज्ञान आहे, मला खूप समंजसपणा आहे आणि मी तुझं काम करायची इच्छा बाळगतो, तर लक्षात घ्या तुम्ही देवासाठी उपयोगाचे पात्र नाही. अगर आपको लगता है परमेश्वर में अपने अंदर बहुत ज्ञान है, सामर्थ्य, और मैं आपके कार्य के लिए इस्तेमाल करना चाहता हूँ, पर आप कभी भी इस्तेमाल नहीं हे कर पाएंगे. आत्मिक जीवनाचं हे सत्य लिहून ठेवा. आत्मिक जीवन के इस सच को आप लिख के रखिए. ज्याची पण सेवा करायची इच्छा नव्हती ना त्यालाच परमेश्वरानं सेवेमध्ये महान रीतीने वापरले. मैं जिसकी सेवा करने की इच्छा नहीं थी, परमेश्वर ने बहुत ताई से इस्तेमाल किया उनकी सेवा के लिए.
मी तुमच्या समोर उभा आहे जो मनुष्य, मैं आपके सामने एक इंसान जो खड़ा हूं, ज्यावेळेस मला लोक म्हणायचे तू देवाची सेवा करणे, ज्यावेळेस माझं पाचारण केलं होतं ज्यावेळेस दिनाकरण असं म्हणाले होते की ह्या व्यक्तीला सतीश कमलाकरला परमेश्वर देवाच्या सेवेसाठी बोलवत आहे. जब मुझे कहा गया जो परमेश्वर के महान दास थे दिनाकर ब्रदर, उनके द्वारा मुझे कहा गया था कि सतीश कमलाकर ये भाई को परमेश्वर के कार्य के लिए चुना गया है. त्यावेळेस बरेच लोक मंडळीत मला म्हणायचे की अरे तू देवाचा सेवक होणार आहेस. कई सारे मंडली के लोगों ने कहा था तुम तो परमेश्वर के दास हो जाओ. पण मी काय म्हणायचं माहिती आहे, मैं क्या कहता था उस समय, मी कुठलंही साधं सोपं काम करेन, मैं कोई भी साधारण कार्य करूंगा, अगदी शिपायाचं काम करेन, एक प्यून का भी मैं कार्य करूंगा, देवाची सेवा नाही करणार, परमेश्वर की सेवा नहीं करूंगा. तो देवाने मला देवाची सेवा करायची, लेकिन परमेश्वर की सेवा के लिए मुझे चुना. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लक्षात घ्या, जो पण व्यक्ती अगर कोई भी व्यक्ती की मी काम करू इच्छितो, मैं कार्य करना मी आत्मिक जीवन मला जगायचे, आत्मिक जीवन बघा मी कशी प्रार्थना करून दाखवतो, कैसे प्रार्थना करता बघा मी कसं बायबलाची पाठ करून दाखवतो, शास्त्र में पूरी रीति से बाहर असं म्हणून तुम्ही बाहेर पडाल ना, ऐसा कहकर बाहर निकलेंगे, तुम्ही जास्तीत जास्त तुमचा जोश 4 दिवस, आपका जोश सिर्फ 4 दिन, 8 दिवस, 8 दिन तक, महिनाभरानंतर फुस, उसके बाद सब कुछ. बऱ्याच लोकांना मी पाहिलेले, कई सारे लोगों को मैंने बऱ्याच लोकांना मी पाहिले, कई सारे लोग, बऱ्याच लोकांनी माझ्या हातात हात देऊन आत्मिक जीवनाचं आम्ही वचन दिलेलं. कई सारे लोगों ने मेरे हाथ पकड़ के आत्मिक वचन दिया. आजपासून बघा मी कसा आत्मिक जीवनामध्ये, आज से देखिए मैं कैसे आत्मिक जीवन जीता हूँ. जोश, मानवाचा जोश तुम्हाला जास्तीत जास्त सैतानासोबत फाईट करण्यासाठी 1 आठवडाभर टिकून ठेवा. मानवीय जोश आपको शैतान के साथ लड़ने के लिए 1 हफ्ते तक ठीक है. पण ज्यावेळेस देवाचं सामर्थ्य येतं ना, परमेश्वर सामर्थ्य आपल्या अंदर, मरणाच्या शेवटापर्यंत तुम्ही विश्वास ठेवा, अंत समय तक आप विश्वास करें, मरणाच्या शेवटापर्यंत तुमची प्रार्थना होत नाही, समय तक आपकी तुमचं बायबल वाचन बंद पडत नाही, तुमचं आत्मिक जीवन बंद पडत नाही, आत्मिक जीवन बंद नहीं होगा. डोंगर उतार चढाव जे काही परिस्थिती येऊ द्या, जो भी परिस्थिति आएगी, काही येऊ द्या, कुछ भी होगा, तुमचं आत्मिक जीवन संपत आपका आत्मिक जीवन खत्म नाही. नहीं होगा. 40 वर्ष मोशे देवासोबत 40 साल मूसा परमेश्वर के साथ, 40 वर्ष 40 साल इस्रायल लोक कितीतरी त्याच्यावर प्रयत्न केला, त्याला ह्याला खाली घ्यायचं, इस्राएल लोगों ने बहुत उनके प्रयत्न किए इनको नीचा करे, पण देवासोबतचं त्याचं रिलेशन कधीच संपलं नाही, कधीच नाही संपलं, कभी भी खत्म नहीं, कारण तो नेहमी जायचा, क्योंकि वो हमेशा जाते आणि काय म्हणायचं, प्रभू मी साधा मेंढपाळ आहे, प्रभू में बस एक, मला काही नाही समजत, मुझे कुछ समझ में नहीं मला आता, काही नाही कळत, मुझे कुछ समझ में नहीं मला आता, तू शक्ती दे, मुझे आप मला तू बल दे, मुझे बल दे. आणि बाहेर यायचा हम मोशे, बाहर आते थे, आणि त्याच्या चेहऱ्यावर लोक पाहू शकत उनके नाही, चेहरे के ऊपर लोग त्याच्या देख नहीं चेहऱ्यावर पाते, लोकांना बघता येत उनके नव्हतं, चेहरे को लोग देख नहीं आणि पाते. हे साधे हे जे लोक आहेत ना, ते म्हणायचे आम्हाला हे करायचंय, आम्हाला ते करायचंय, आणि ते लोक म्हणाले आम्हाला मिसर देशात परत घेऊन चल. लोग कहते हैं हमें ये करना है, वो करना है, वो कहते हैं फिर से हमें मिस्र लेके चलो. आत्मिक जीवन स्वतःच्या बळानं, स्वतःच्या बुद्धीने जगणारी माणसं लगेच थकतात, पाठीमागे जातात, आणि कित्येक लोकांना मी मागे जाताना पाहिजे. जो लोग अपना आत्मिक जीवन खुद के बल सामर्थ्य से जीना चाहते हैं, वो बहुत पहले पीछे हो जाते हैं. ऐसे कई सारे लोगों को मैंने देखा है. मग त्यांच्यासाठी चर्च वाईट असतं, उनके लिए कलीसिया बुरी बन जाती है, पासवान बुरे बन आम्ही जाते चर्चला जात नाही, पास्टरचा संदेश आवडत नाही, हैं. हम कलीसिया नहीं जाते क्योंकि पासवानों का संदेश हमें अच्छा नहीं लगता तिथले है. लोक ना जरा थोडीशी उदास चेहऱ्याचे आहेत, वहाँ की जो मंडली है वो उदास चेहरे वाली है, आणि ते हातात हात देत नाही, प्रेज लॉर्ड करत नाही, प्रेज लॉर्ड नहीं बोलते, हाथ में हाथ नहीं देते, आणि ते लोकांना आराधना चांगली करत नाही. वो आराधना अच्छे से नहीं करते. बाबाने तुझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, आपके अंदर कुछ ना कुछ समस्या जगात है, प्रॉब्लेम नाहीये, दुनिया में समस्या नहीं है. कारण आत्मिक जीवन जगण्यासाठी उदास चेहरे आणि टाळ्या वाजवत नाही, चांगली आराधना करत नाही, संदेश चांगला नसतो, चर्च चांगलं नाही, बिल्डिंग चांगली नाही, या सगळ्याचा काहीही त्याच्यामध्ये परिणाम होत नाही. आत्मिक जीवन अच्छे जीने के लिए कोई लोग उदास है, या सगळ्या गोष्टीचा कुठलाही रोल नाहीये, ये सारी चीजों का उसमें कोई भी रोल नहीं है, 1% सुद्धा रोल नाहीये. प्रतिशत भी उनका कोई रोल नहीं. आत्मिक जीवन हे पवित्र आत्म्याशी निगडीत आहे, आत्मिक जीवन पवित्र आत्मा से जुड़ा हुआ है, तुमच्या स्वतःच्या शरीराच्या बळाशी सुद्धा निगडीत आपके आहे. खुद के शरीर से भी निगडीत नहीं. दुसऱ्याच्या चेहऱ्याचं काय घेऊन दूसरे बसलं, चेहरों का आप क्या बात कर रहे हैं, दुसऱ्याच्या आराधनेचं काय घेऊन बसलं, आप उनके बारे में क्या बात कर आराधना रहे हैं. कशी असू द्या, आराधना कैसी भी हो, मास्टर काही संदेश देऊ, पास्टर जी कुछ भी संदेश दो, काही होऊ द्या, कुछ भी होने दो, तुम्ही जर आत्मिक असाल, अगर आप आत्मिक पवित्र हैं, आत्म्याने भरलेला पवित्र आत्मा से भरे हुए हैं, असाल, अगदी सर्व लाखो लोक अविश्वासाचे शब्द बोलत असताना मोशे आत्मिक जीवन जगत होता. लाखों लोग विश्वास से बात कर रहे थे, तब मूसा विश्वास से बात कर रहे थे. कधीही तो विश्वासापासून डळला नाही. आत्मा वो विश्वास से कभी भी इधर उधर लोक नहीं करते. दगडमार करायचे त्यावर. लोग उनके ऊपर पथराव आणि कर रहे म्हणायचे थे आम्हाला तू मिसर देशात परत घेऊन और चल. कहते थे कि हमें वापस मिस्र में लेके जाओ. पण मोशे त्यांच्या म्हणण्याला कधी बळी पडला नाही. लेकिन मूसा उनके बातों में नहीं आए. देवासोबत तो जाऊन बसला. परमेश्वर के साथ पास आकर जाकर वो बैठते थे. त्या जागेवर दुसरा आत्ताचा आत्मिक माणूस असताना उनके जगह पर आज का कोई आत्मिक इंसान होता. बाजारात म्हटलं असं चला आपण सगळे जाऊ, मी पण येतो तुमच्याबरोबर. ओके 10 मैं भी तुम्हारे साथ जाता हूँ, चलो सब चलते हैं. कदाचित फारूला मारू आणि आपण राज्य फारूक को हस्तांतरित मारकर हम वहां पर अपना राज चलाएंगे.
बरेच आत्मिक लोक असं हार मानून गेलेत निघून. लेकिन कई सारे आत्मिक लोग हार मानकर पीछे हो गए, घर में बैठे. आणि ते बायबल सांगतात त्यांना मेलेल्यांच्या मंडळीत विश्रांती मिळाली. पवित्र शास्त्र कहते हैं उन्हें मरे हुओं में उन्हें विश्राम. मेलेल्यांच्या मंडळीत म्हणजे मरे हुओं में विश्राम मतलब काही नाही, आत्म्याचं काम नाही अजिबात. वहां पर आत्मा का कोई कार्य. या बसा, आइए बैठिए, टाळी वाजवा, तालियां बजाइए, 2 गाणी म्हणा, 2 गाने प्रार्थना करा, निघून जा. दुआ कीजिए और निकल तुमचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही. आपका आत्मा का कोई संबंध ही नहीं है. चाल का नाही मला माहित नाही, हमें कुछ मालूम नहीं है. आणि तुम्ही आशीर्वादाचे शब्द 2 ऐका आप आशीष के 2 वचन सुनिए आणि बस त्याच्याशिवाय दुसरा काही ज्याला देणं घेणं और नाही. उन्हें और किसी चीजों से लेना देना नहीं है. लक्षात घ्या, आत्मिक जीवन जर जगायचं असेल आत्मिक जीवन जीने के लिए तर तुम्हाला बुद्धीची गरज नाही. आपको बुद्धि की जरूरत नहीं है. तुम्हाला तुमच्या मानवीय बुद्धीची गरज आपको आहे. अपनी मानवीय बुद्धि की जरूरत नहीं है. तुम्हाला देवासमोर जाऊन नम्र होण्याची गरज आपको आहे. परमेश्वर के सामने जाकर नम्र होना आता जरूरी मी है. काहीच नाही हे सांगण्याची गरज आहे. आपको बताना है कि प्रभु मैं कुछ भी नहीं हूँ. तुमच्यासाठी ते खूप सोपं होईल. आपके लिए बहुत आसान हो तीसरी जाएगा. महत्वाची गोष्ट. तीसरी बात, 2 कोरिन्थियस पत्र, 2 कोरिन्थियों की किताब, सर्वात महत्वाचा भाग या ठिकाणी आहे. 2 कोरिन्थी 12 अध्याय 9 आणि 10 वचन. 2 कोरिन्थियों की किताब 12 10 का 9 10 पढ़ेंगे. पर उसने मुझसे कहा, मेरा अनुग्रह तेरे लिए बहुत है, क्योंकि मेरी सामर्थ निर्बलता में सिद्ध होती है. इसलिए मैं बड़े आनंद से अपनी निर्बलताओं पर घमंड करूंगा कि मसीह की सामर्थ मुझ पर छाया करती है. 10वां वचन, इस कारण मैं मसीह के लिए निर्बलता में और निंदाओं में और दरिद्रता में और उपद्रव में और संकट में प्रसन्न रहूं, क्योंकि जब मैं निर्बल होता हूं तभी बलवंत होता हूं. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की आणि त्या ठिकाणी लिहिले, परंतु त्याने मला म्हटले, माझी कृपा तुला पुरी आहे, कारण अशक्तपणातच शक्ती पूर्णतेस येते, म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी. म्हणून मी विशेष करून अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे यात मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि पौलाचं म्हणणं जे आहे ते या ठिकाणी आपल्या मानवीय बुद्धीच्या अगदी पलीकडचं म्हणणं आहे. पौलुस का जो यहाँ पर बात कहते हैं वो हमारी मानवीय बुद्धि के बिल्कुल और दूसरी ओर है. तो काय म्हणतो माहिती आहे, मी अशक्त आहे त्यावेळेस मी जास्त सशक्त आहे. वो कहते हैं जब मैं निर्बल होता हूँ तभी मैं ज्यादा बलवान. ज्यावेळेस माझ्यामध्ये काही बळ नसतं त्यावेळेस मी जास्त सामर्थ्यवान होतो. बल नहीं है तभी मैं ज्यादा सामर्थ्यशाली हो जाता हूँ. म्हणजेच काय, मी जास्त गरीब असतो त्यावेळेस मी जास्त श्रीमंत असतो. मतलब मैं जब से ज्यादा कंगाल हूँ तभी मैं सबसे ज्यादा अमीर हूँ. ज्यावेळेस मी जास्त संकटात असतो त्यावेळेस देवाची शक्ती माझ्यामध्ये जास्त काम जब मैं करते. सबसे ज्यादा संकट में हूँ तो भी परमेश्वर की शक्ति मेरे अंदर कार्य करती तसंच है. दिले त्या ठिकाणी. वैसे ही वहां पर लिखा है. ख्रिस्तासाठी दुर्बलता, ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे यात मला आनंद आहे असं ते वो म्हणतो. कहते हैं मसीह के लिए निर्बलता, निंदा, दरिद्रता, उपद्रव और संकट में मैं परमेश्वर के लिए प्रसन्न हूँ. पण बऱ्याच लोकांना काय झालेलं म्हणजे आत्मिक जीवन जगताना कई सारे लोग जो आत्मिक जीवन जीते तो उनके साथ क्या होता है, जे लोकांच्याकडे संकट पाहतात ना, वो जब लोगों के संकट को क्या जो संकटात आहे ना तो आत्मिक नाही. उनको लगता है जब अगर वो संकट में मतलब वो आत्मिक नहीं है. त्याच्या संकटावरून, त्याच्या समस्येवरून आपण त्याचं आत्मिक जीवन अजिबात ठरवू उनके शकत संकट, नाही. उनकी समस्याओं से हम उनके आत्मिक जीवन को नहीं परख सकते. लक्षात घ्या, पाऊल इतका संकटात आणि इतका अडचणीमध्ये देवाची सेवा करायचा. पौलुस बहुत संकट में, बहुत समस्याओं में परमेश्वर की सेवा करते आजच्या हैं. काळात जर पाऊल असतात देवाचा सेवक म्हणून, अभी के समय अगर पौलुस परमेश्वर के दास होते तर सर्वात निष्क्रिय असा पालक म्हटले असते लोकांनी त्याला. उन लोग कहते कि सबसे निष्क्रिय ऐसे कुछ ना करने वाला काहीतरी है, पाप केले वाटतं म्हणून संकटात आहे. बहुत बड़ा पाप के इसलिए काहीतरी मोठा अडचण आहे त्याच्या जीवनामध्ये, काहीतरी असं काहीतरी गुपित आहे की त्याच्यामुळे तो अडचणीत उनके आहे. जीवन में बहुत ऐसा बड़ा रहस्य है जिसकी वजह से वो इतने पण परेशान तो है. काय म्हणतो माहिती आहे, मी संकट, अडचणी, समस्या, दुःख, वेदना, उपवास याच्यामध्ये मी आनंदी आहे, कारण का त्याची शक्ती माझ्यामध्ये पूर्णत्वास येत राहते. काय पौलुस कहते हैं इन सारी चीजों में वो संकट में उनमें है, वो उसमें भी वो आनंदित है क्योंकि वहां पर परमेश्वर का सामर्थ्य उनके अंदर कार्य कर रहा है. आत्मिक जीवन जगणे म्हणजे अगदी कम उपलब्धतेमध्ये, आपल्याजवळ कमी असताना देवाजवळ असा विश्वास ठेवणे की या कमी मध्ये अत्यंत मोठा आशीर्वाद देव देऊ शकतो. आत्मिक जीवन इस तरह से हम कह सकते हैं मेरे पास बहुत कम है लेकिन परमेश्वर के पास मैं विश्वास जताता हूँ कि मेरे पास बहुत है. दोघांची उदाहरण आपल्याला बायबलमध्ये, दो ऐसे हम देखेंगे उदाहरण. गिदोनाला परमेश्वराने काय सांगितलं माहितीये? गिडियन को परमेश्वर ने क्या कहा? तुला कुठं जायचंय? तुम्हें कहाँ जाना? विद्याने लोकांना जिंकायला जायचं. मीडियंस के ऊपर जीतने के लिए तुम्हें जाना. मानवीय बुद्धीनुसार गिदोन कुणाला घेऊन निघाला? मानवीय बुद्धि के अनुसार गिडियन किसको लेके निकला था?
सर्व मोठं इस्रायल लोकांचं मोठं सैन्य घेऊन निघालं. इस्राएलियों की एक बहुत बड़ी सेना को लेके निकला था. आणि मोठं सैन्य त्याजवळ होतं. बहुत बड़ा सैन्य उनके पास सेना थी. जर तुम्हाला जिंकायचं आहे, एखाद्या राजाला जिंकायचं आहे, अगर आपको किसी राजा को जीतना है, तर अशाच प्रकारची मानवीय बुद्धी सांगणार इसी तरह से आपकी इंसान की बुद्धि आपको चला ठीक आहे, जेवढं सामर्थ्य आहे तेवढं खर्चून आपण सगळं युद्ध जितना जिंकू. सामर्थ्य वो सब लेके हम आणि जाएंगे. गिदोन पण तसाच निघाला. गिdeon भी ऐसे निकला था. पण देवाचं मात्र सामर्थ्य वेगळ्या प्रकारे काम लेकिन करतं. परमेश्वर का सामर्थ्य अलग रीति से कार्य कर रहा है. देवाने त्याला कमजोर केलं. परमेश्वर ने कमजोर कर दिया. आणि तो काय म्हणाला माहिती आहे, त्याला भाषण द्यायला सांगितलं इस्रायल लोकांना. उन्होंने कहा इस्राएल के सामने तुम भाषण दो. आणि त्याला भाषणामध्ये देव असं म्हणाला की ज्याला पण भीती वाटत असेल युद्धाची, तो उसमें उन्होंने कहा जिस किसी को एक युद्ध का डर लगता है आणि त्या सगळ्यांनी परत जावं. वो लोग सब वापस जाए. आणि बरेच लोक परत गेले. बहुत सारे लोग गए भी. असं भाषण दिल्यानंतर परत गेले बरेच जब लोक. ऐसा कहा गिdeon ने तो बहुत सारे लोग निकल गए. आणि परत गेल्यानंतर 10,000 लोक राहिले. उसके बाद 10,000 बचे. आता 10,000 लोकांच्याकडे पाहून गिदोन म्हणाला, हा प्रभू 10,000 तरी ठेवलेस, यांच्याद्वारे सुद्धा मी जय मिळवू शकतो. गिdeon ने देखा जब 10,000 तो उसने कहा परमेश्वर से, हाँ प्रभु जी 10,000 तो इनके द्वारा मैं जय पाऊंगा. परत गिदोनाला परमेश्वराने उभं केलं. इस परमेश्वर ने गिdeon को खड़ा गिदोनाला किया. परमेश्वर म्हणाला, उनसे कहा चल आता सुद्धा एक तुला भाषण द्यायचं परत. और एक बार तुम्हें लोगों के सामने भाषण देना. भाषणामध्ये मग गिदोन काय म्हणतो माहितीये, वहां पर गिdeon ने क्या कहा की तुम्हाला पाणी प्यायचं सगळ्यांना. तुम सबको पानी पीना है. आणि पाणी पित असताना देवाने त्याला सांगितलं तू परीक्षण करायचं. जब वो पानी पीते थे तुम देखो क्या कैसे पी रहे. दोन प्रकारे पाणी पिणारे लोक वेगवेगळे करायचे तुला. दो तरह के लोग पानी पीने वाले तुम्हें अलग अलग जे करना. ओंजळीनं पाणी पित आहेत जैसे हाथ में लेकर पानी पीते हैं आणि त्यांना वेगळं करायचं आहे. उन्हें अलग करना है. आणि जे अगदी जसं मांजर जिभेनं चाटून पाणी पितात त्यांना वेगळं करायचं. और जैसे बिल्ली या कुत्ते चाट कर पाणी पीते उन लोगों को अलग करना है. आणि अशा प्रकारे चाटून पाणी पिणारे जिस तरह से वो चाट कर पानी फक्त 300 भरले. सिर्फ 300 ही बच गए. आणि जे ओंजळीनं पाणी पिणार होते जो ऐसे हाथ में लेकर पानी पी रहे थे ते 9,700 लोक वो होते. 9,700 लोग थे. आणि त्या सगळ्यांना देवाने म्हणलं ह्यांना वेगळं कर परमेश्वर ने कहा इन सबको अलग करो. आणि ह्यांना सगळ्यांना घरी पाठव. सबको अलग भेज दो. प्रेज द लॉर्ड. आता गिदोनाला मात्र भीती वाटायला लागली. अब गिdeon को डरने लगा. पण तुम्हाला माहिती आहे गिदोन देवाच्या सामर्थ्याने निघालेला. लेकिन गिdeon परमेश्वर के सामने से निकला देव त्याला म्हणाला, और परमेश्वर ने उससे कहा मी तुला ह्या 300 लोकांच्या द्वारे ऐसे लोगों के द्वारा मैं तुम्हें जय दे दूंगा. आता बुद्धी, सामर्थ्य, ज्ञान, आकलन आणि ज्याला आपण आपले मानवीय सायकोलॉजी म्हणतो, जे काय आपण तुम्ही म्हणाल ते सगळं जर 300 लोकांना घेऊन युद्धाला जाणं म्हणजे मूर्खपणाचं काम आहे. अगर आप देखेंगे इंसान की बुद्धि, ज्ञान, हमारा जो समझ है, अगर उस तरह से सोचेगा और 300 लोगों को लेकर जाना है तो उससे हम कहेंगे ये मूर्खता वाली बात. लाखो लोक आहेत तिथे. वहां पर लाखों लोग हैं. आणि 300 लोकांना घेऊन जायचं आणि देव म्हणतो चला त्यांच्यावर विजय परमेश्वर मिळाला. कहते 300 लोगों को लेकर जाओ उनके ऊपर जय पाओगे. पण गिदोन मात्र देवाच्या आत्म्याने चालणार आहे. लेकिन गिdeon परमेश्वर की आत्मा के द्वारा बुद्धीने चला चालणारा है. व्यक्ती बुद्धि से चलने वाला आणि इंसान गिदोन था. गेला बरं. और गिdeon गया वहां आणि पे. गिदोनाला परमेश्वराने जे सांगितलं होतं ते सर्व तंतोतंत त्याने केलं. और गिdeon को परमेश्वर ने जो जो कहा वो हर एक चीज गिdeon ने की. कदाचित त्या 300 पैकी काही जणांनी अशी चर्चा केली असेल, 300 में से कुछ शायद लोगों ने ऐसे भी बातें की होंगी. अरे आपण तलवार आणलेली सोबत अरे हमने अपने साथ तलवार आणि लेके गिदोन तर म्हणतोय रणशिंग वाजवा और गिdeon कहता है कि तुरी लेके आणि चलो. गिदोन तर म्हणतोय मडके घेऊन चला. गिdeon कहता है वो मटकों को लेके मडक्याचं चलो. युद्धामध्ये काय काम आहे? युद्ध मटकी कैसे कार्य कर पाए. आणि पण गिदोन म्हणतोय चला मडके घेऊन. लेकिन गिdeon ने कहा कि वो मटकों को लेके आणि चलो. सगळे जर मडके घेऊन गेले, और सारे वो मटकों को लेके मातीचं गए. मडकं घेऊन गेले. वो मिट्टी का वो घर आणि बायबल त्या ठिकाणी काय सांगतं माहिती आहे? शास्त्र वहां पर क्या कहता है. ज्यावेळेस रणशिंग वाजलं जब तुरई फूकी त्यावेळेस गई सगळ्यांनी मडकं फोडलं. सब लोगों ने मटकों को आणि फोड़ 300 दिया. मडके एकाच वेळेस फोडले. और 300 मटके एक बार फोड़े गए. 300 रणशिंग एकाच वेळेस वाजले. एक बार वो तुरई फूली गई. लाखो सैन्य घाबरले. लाखों सैनिक डर गए. लाखो सैन्य घाबरले. लाखों सैनिक डर गए. तुम्हाला माहिती आहे, लाखो सैन्य आपापल्यामध्ये युद्ध करू और लागले. लाखों सैनिक वो अपने आप पे युद्ध करने आणि लगे. त्यांना समज नाही की कोण कुणावरती आवाज उठवत आहे आणि कोण कुणाला मारत उन्हें आहे. समझ में आया कौन किसके ऊपर आवाज कर रहा है, कौन किसको मार रहा आणि है. सगळे पळायला लागले. सब लोग भाग गए. आणि 300 लोकांच्या द्वारे परमेश्वराने गिदोनाला विजय दिला. परमेश्वर ने गिdeon हालेलुया. को दिलाई. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस आपण मानवीय बुद्धी बाजूला ठेवतो ना, जिस समय अपनी इंसान की बुद्धि को बाजू में रखते हैं, आत्मिक जीवन असंच आहे. आत्मिक जीवन ऐसे हो जाता सरळ है. सोपं बनतं. बहुत आसान हो जाता है. तुम्हाला आत्मिक गोष्टीमध्ये आपको आत्मिक चीजों में सगळ्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला बाजूला ठेवत राहा. बाकी चीजों का आपको बाजू देव असं रखना है. वर्गीकरण करत नाही. परमेश्वर हमेशा ऐसे ही बताते रहते हे बाजूला ठेव. हैं इस चीजों को बाजू में रखो. मग तुम्ही म्हणाल कदाचित प्रभू एवढंच, आप कहेंगे प्रभु इतना ही, एवढ्यावरच तू कसं काय होणार आहे? इतने में परमेश्वर कैसे हो पाएगा. तर परमेश्वर तेवढ्यावरच विजय देणार. परमेश्वर परमेश्वर तितक्यावरतीच काम करणार. कार्य करेंगे. मी नेहमी तुम्हाला सांगतो, मैं हमेशा आपको बताता हूं, आपला देव 1% वर सुद्धा जाणार हमारे नाही. परमेश्वर 1% से भी चलने वाले. लोकांना 90%, 99% हवं. लोगों को 99% चाहिए. 99% देव म्हणतो बाजूला ठेव. 99% परमेश्वर कहते हैं 1% जरी असेल 1% भी है तरी मी महाविजयी परमेश्वर.
महान विजय दे दूंगा, तरी मी महाविजयी देव आहे, तरी मी महाविजयी परमेश्वर आहे. मैं महाविजय परमेश्वर हूँ. आत्मिक जीवन असंच आहे. आत्मिक जीवन ऐसा ही आत्मिक है. जीवनामध्ये आत्मिक जीवन में तुम्ही अशक्त आहात अगर आप निर्बल है त्यावेळेस तुम्ही बलशाली आहात. तब आप बलवंत है. ज्यावेळेस तुमच्याजवळ कफलक आहात जब आप कंगाल है त्यावेळेस तुम्ही श्रीमंत आहात. तब आप सबसे अमीर है. ज्यावेळेस बँकेतले शून्य पैसे आहेत अगर आपके बैंक बैलेंस शून्य त्यावेळेस है तुमच्याकडे करोडो रुपये उस आहेत. समय आपके पास करोड़ रुपए है. ज्यावेळेस तुमच्याकडे काहीच करण्याची शक्ती नाही जिस समय आपके पास कुछ करने का त्यावेळेस सामर्थ्य तुम्ही नहीं बलवान आहात. तब सबसे बलवंत आप है. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना एक सेकंद सुद्धा करू शकत जिस समय नाही आप एक क्षण में दुआ नहीं कर त्यावेळेस सकते. देव 2 तास तुम्हाला उपवास हालेलुया. त्यावेळेस तुम्ही म्हणाल की एक दिवस मला उपवास करण्याचं सामर्थ्य नाही. त्यावेळेस 40 दिवस तुम्ही डे नाईट उपवास करा. आत्मिक जीवन असंच आहे आत्मिक जीवन ऐसा ही है. आणि हे असंच चालतं ऐसा ही चलता है. असंच चालेल. ऐसा ही चलेगा. तुम्ही जर म्हणाल की असं नाही चालावं अगर आप ऐसे के नहीं होना तर चाहिए बायबल गुंडाळून ठेवा. तो पवित्र शास्त्र को बंद घरात करके शांत रखिए. टीव्ही बघत बसा. घर में टीवी देखते काही रहिए. गरज नाही आत्मिक जीवन जगायचं. कोई जरूरत नहीं आत्मिक जीवन कारण जीने की. आत्मिक जीवन तुमच्या बुद्धीने चालणार क्योंकि नाही. आत्मिक जीवन आपकी बुद्धि से नहीं पण चला जा बऱ्याच सकता. लोकांना असं नाही चालवायचं. कई सारे लोगों को ऐसे नहीं करना है. बऱ्याच लोकांना सैन्य घेऊन निघायचं. कई सारे लोगों को सेना बऱ्याच को लेकर लोकांना निकलना भरपूर है. पैसे घेऊन कई निघायचे. सारे लोगों को बहुत धन लेकर बऱ्याच निकलना है. लोकांना सगळं काही मानवी बुद्धी चालवायची. कई सारे लोगों को अपनी इंसान की बुद्धि के द्वारा आणि बघा मी कसं चुटकी कशा वो गोष्टी कहते व्यवस्थित हैं, करतो. देख के मैं चुटकी भर कैसे चीजों को करूंगा. पण लक्षात घ्या हे सगळं करायला जाल तुम्ही अगर आप ऐसा करने जाएंगे तर खूप किचकट कराल. बहुत चीजों को आणि कठिन करके बऱ्याच रखेंगे. लोकांनी आत्मिक स्वतःच्या आत्मिक जीवनाची वाट लावली असं करून. कई सारे लोगों ने अपने खुद का आत्मिक जीवन बर्बाद कर दिया है. आत्मिक दुसऱ्याची पण ते वाट लावतात दूसरों का भी जीवन खराब आणि करने मिनिस्ट्री लगे. किचकट बनवतात. मेरे असं करून. सेवकाई को ऐसे कठिन करके रखा है. मिनिस्ट्री किचकट बनवतात सेवकाई को कठिन करके आणि रखा है. पाचारण नसलेले लोक येतात मिनिस्ट्रीमध्ये. बिन जिनको बुलाहट नहीं है वो लोग भी पाचारण नसलेले सेवकाई येतात करते हैं. देवाच्या सेवा करायला. जिनको नहीं बुलाया वो भी माझ्या बुद्धीने मी सगळं काय करणार. अपने बुद्धि से मैं करूंगा. तुम्हाला माहिती आहे देवानं कुठल्याही व्यक्तीला बायबल आणि 2 वेळा वाचलं पवित्र शास्त्र 2 बार पढ़िए. आणि कुठेही एकाही माणसाला परमेश्वरानं ज्ञानी माणसाला बायबल सेवाची सेवा करायला देवानं आणलेलं परमेश्वर ने नाही. किसी भी ज्ञानी इंसान को उनकी सेवा के लिए नहीं बुलाया जो है. कोणी असं म्हणाला मी बुद्धिमान आहे जो किसी ने कहा मैं बुद्धिमान हूँ, जर त्याला म्हणाला तुझी बुद्धी खरी ठेवली. परमेश्वर ने अपनी बुद्धि घर में रखी हो. अलिशा सामर्थ्य होता, अलीशिया के पास बहुत तो बलवान सामर्थ्य, होता. वो बलवंत था. आणि त्याच्याकडे 12 बैलाचं औत होता. उसके पास वो 12 बैल जो के जोता था वो. पण ज्यावेळेस त्याला देवाने बोलवलं जिस समय परमेश्वर ने उसे त्यावेळेस बुलाया बैल औत मोडून काढली. उसने उन्हें तोड़ दिया. त्यावेळेस सामर्थ्य नष्ट झालं. सामर्थ्य नष्ट हो त्यावेळेस गया. बैलांचा बळी दिला गेला. बैलों को उन्होंने बलि कराया. रिकामा परमेश्वराने त्याला बोलवलं. और फिर परमेश्वर रिकामा बोलवलं त्याला. उन्हें खाली हाथ दिया. देवाला रिकामा मनुष्य हवा. परमेश्वर को खाली लोग देवाला चाहिए. कफलक माणसाची गरज परमेश्वर आहे. को कंगाल लोगों की जरूरत है. देवाला बुद्धिहीन असलेल्या माणसाची परमेश्वर गरज को आहे. निर्बल या बुद्धिहीनों की देवाला जरूरत मूर्ख माणसाची गरज आहे. है. मूर्ख लोगों की परमेश्वर को देवाला जरूरत है. जगामध्ये नाकारलेल्या लोकांची गरज लोगों आहे. को नकारा ऐसे लोगों की परमेश्वर को देवाला जरूरत है. धिक्कारलेल्या माणसांची गरज इन आहे. लोगों को नकारा गया ऐसे देवाला लोगों की गरिबाची गरज आहे. गरीबों की जरूरत है. कंगालांची गरज आहे. कंगालों की परमेश्वर को बाइबल जरूरत असं है. सांगतं पवित्र शास्त्र की कहता है कंगाल असतो धुळीतून उठवतो. जो कंगाल है उसे परमेश्वर धूल से भी उठाता है राजाच्या पंक्तीला नेमतो. और राजा के साथ उन्हें राजाच्या बिठाता पंक्तीला है. नेमतो. राजा के मेज के साथ उन्हें बिठाता है. आत्मिक माणसामध्ये आत्मिक जीवनामध्ये असंच चालतं. आत्मिक जीवन में ऐसे ही चलता है. आणि जर तुम्ही म्हणाल की याच्या विपरीत चालावं माझ्या बुद्धीने, अगर आपको लगता है इसके विपरीत मैं अपनी बुद्धि से चलूंगा, अनुभवाने चालावं, अनुभव से चलूंगा, जगातले जे आहे ना दिखाव्या पद्धतीने चालावं, दुनिया का जो दिखावा है उसकी तरह से मैं चलूंगा, तर तुम्ही आत्मिक जीवनामध्ये फेल तो व्हाल. आत्मिक जीवन में आप खूप दिवस नाही चालणार. बहुत दिन नहीं चल पाएंगे. चालेल कुछ दिन चलेगा, थोडा वेळ. थोड़ा समय. आणि असं वाटलं की किती काम केलं तुम्ही. आपको लगता है कितना किया, काही काळानंतर ते सगळं शांत कुछ झालं. समय बाद वो सब शांत हो सगळं जाए, शांत हो. सब कुछ शांत हो जाए. ज्यावेळेस दावीदाला परमेश्वरानं बोलवलं जिस समय दाऊद को परमेश्वर ने काही बुलाया नव्हतं त्याच्याजवळ. उनके पास कुछ नहीं त्या था. सगळ्या सैन्याला वास वाटत होतं की ह्याला मारणं गल्ल्याला मारणं आमच्यासाठी सोपं आहे. सारे वो सैनिकों को लगता गोलियत को मारना तो हमारे बस में है ही पण नहीं. किरकोळ दावीदे एक छोटा दावी आणि देवाने म्हणलं तलवार नाही. और परमेश्वर की तलवार नहीं. दावीदाजवळ तलवार होती, घेऊन दाऊद- जायला त्याला सांगितले होते. दाऊद के पास तलवार थी, उसे ले जाने के लिए पण कहा ते था. चिलकत घेऊन जायला सांगितलं होतं. उसके पास वो झिलम था, पण ते सगळं ठेवलं ते. वो सब कुछ छोड़ दिया. चिलकत ठेवलं, वो झिलम तलवार ठेवली, तलवार रख दी, टोप ठेवला, वहां का टोप रख आणि दिया, पायातले जोडे ठेवले, उनके पास जो सगळं पैसे ठेवलं. होते थे वो सब कुछ रख दिया. आणि कोणीही विश्वास ठेवणार नाही कोई विश्वास नहीं करेगा. असं गोफन आणि दगड घेतलं ते. ऊपर पत्थर लेके गया, आणि त्याच्याद्वारेच विजय मिळाला. उसके द्वारा जय पाई. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. कोणीही असं म्हणणार नाही की गोफन आणि दगडाने विजय मिळतो. वो ऐसा कहेगा कि गोपन और वो पत्थर से विजय पा सकते हैं. गोफन आणि दगडानेच विजय देणार द्वारा आपल्याला. ही विजय देने वाले परमेश्वर हैं. तलवारीने विजय देणार तलवार आपल्याला. से विजय
देने वाले परमेश्वर नहीं है। आणि गोफन दगडानेच विजय देणारा और पत्थर से विजय देने ज्याला वाला काही महत्व नाही त्याला महत्व देणारा देव जिसे आहे. कोई महत्व नहीं, परमेश्वर ने महत्व देते हैं। ज्याला काहीच सामर्थ्य नाहीये त्या गोष्टीला परमेश्वर सामर्थ्य देणारा इसके अंदर कोई सामर्थ्य नहीं, परमेश्वर ने सामर्थ्य देते हैं। तुम्ही दुर्बळ व्हायला शिकलो पाहिजे. आपको दुर्बल होना सीखना चाहिए, तुम्ही कफलक व्हायला शिकलो आपको पाहिजे. कंगाल होना सीखना है। म्हणजे पैसे देऊन टाका म्हणत नाही, ऐसा मैं नहीं कह कि पैसे किसी को पण दे दो। देवाजवळ जात असताना परमेश्वर के पास जब आप जाते तुम्हाला हैं, म्हटलं पाहिजे की प्रभू मेरे काम आहे. आपको कहना चाहिए कि प्रभु मैं खाली, माझ्याजवळ काही मेरे नाही, पास कुछ नहीं, माझ्याजवळ बुद्धी नाही, मेरे पास बुद्धी तू नहीं। म्हणाला सेवा करू नको वो अगर कहेंगे मत सेवा करो तर नाही करणार मैं प्रभू. नहीं सुनूंगा। तू म्हणाला मी जा, अगर आप कहेंगे कि तुम्ही चले जायला जाओ, तयार. तो मैं जाने के लिए तू तैयार हूं। म्हणाला मी या ठिकाणी जाऊ, अगर आप कहेंगे मैं यहाँ पर जाना तिथं जायला तयार. वहाँ पर जाने के लिए तैयार आणि हूं। जर तू म्हणाला की प्रभूजी जाऊच नको, अगर आप कहेंगे कि तुम वहाँ मत जाओ, नाही जाणार, मैं नहीं जाऊंगा वहाँ पे। प्रभूजी मी तुझं म्हणाल तू म्हणेल तसं मी प्रभु करणार. आप जैसे कहेंगे वैसा करने के लिए मैं तैयार तू हूँ। प्रार्थना कर म्हणतो इतक्या वेळ, अगर आप कहते हैं मैं इतने देर तक प्रार्थना करूँ तो मैं करने के लिए तैयार माझं हूँ। शरीर मला सांगतं तू निकृष्ट मेरा आहेस शरीर कहता है मैं तुम किसी कार्य के नहीं, आणि तू तुझ्या शरीरामध्ये ताकद नाहीये. तुम्हारे शरीर में कोई बल नहीं है। तुझी बुद्धी तुम्हाला सांगत असेल की तू नाही करू शकत, आपकी बुद्धि कहती है आप नहीं तुला कर झोप सकते, आलेली आहे. आपको नींद आ गई, आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तुझ्या डोक्यामध्ये विचार आहेत. तुम्हारे दिमाग में अलग अलग विचार है, पण लक्षात घ्या आत्मा ज्यावेळेस तुम्हाला चाललंय लेकिन आत्मा जब आपको चलाती झोप है पळून जाईल, आपकी नींद भाग जाती तुमची है, बुद्धीचं ज्ञान पळून जाईल, आपकी बुद्धि का ज्ञान भाग जाएगा, शरीराचा अशक्तपणा पळून आपका जाईल. शरीर का जो निर्बलता है वो निकल शरीरामध्ये जाएगी, सगळं जे काही वातावरण असेल अंतःकरणामध्ये त्या सगळ्या गोष्टी पळून जातील. आपके मन में जो भी बातें गलत वो निकल जाएंगी, तुम्ही आत्म्याच्या स्वाधीन व्हा आत्मा के अधीन आप हो आणि जाएंगे आत्मिक जीवन और जगायचं. आत्मिक जीना शुरू तुमची करेंगे। प्रार्थना सामर्थ्य आपकी मिळेल. प्रार्थना सामर्थ्यशाली हो तुमचं जाएगी, लोकांना सांगणं सामर्थ्य मिळेल. लोगों का बात बताएंगे वो सुरुवातीला सामर्थ्यशाली सांगितलं हो होतं. जाएगी। जैसे मैंने पहले ही शुरुआत में कहा था, तुम्ही मीठ आहात. अगर आप नमक है, ही गोष्ट प्रगट होण्यासाठी ये प्रकट होने के लिए तुम्हाला आत्मिक जीवन सोपं आपको बनावं. अपना आत्मिक जीवन आसान बनाना है। 3 गोष्टी मी तुम्हाला और सांगतो. ये 3 चीजों को मैंने आपली बुद्धी बताया। बाजूला ठेवा अपनी बुद्धि को बाजू में रखिए, आणि तुमचं डोकं बाजूला ठेवा, अपने दिमाग को बाजू में कारण रखिए, जीवन जगण्यासाठी याची गरज नाही. जीवन जीने की इसकी तुमचं जरूरत ज्ञान बाजूला नहीं। आपके ठेवा ज्ञान को बाजू में रखिए, आणि तुमचं सामर्थ्य बाजूला आपके ठेवा, सामर्थ्य को बाजू में रखिए। कारण देवाच्या सामर्थ्यानेच तुम्ही आत्मिक जीवन परमेश्वर के सामर्थ्य से ही आप आत्मिक मानवीय जीवन जी बुद्धीनं सकते मानवीय सामर्थ्य हैं। नाही. मानवीय सामर्थ्य से, मानवीय बुद्धि कारण से तुमचं नहीं, सामर्थ्य मर्यादित आहे, क्योंकि आपका सामर्थ्य बहुत सीमित है, पण देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येईल. लेकिन परमेश्वर का सामर्थ्य वो आपके ऊपर आता कारण है। गिदोनाला काय सांगितलं गिdeon को क्या होतं? बताया गया था? गिदोन निघाला होता एकदम साधा, गिdeon ऐसे ही आग निकल गया गिदोन था, ताकदवान होता, वो बलवंत था, पण इतका ताकदवान नव्हता की वेशीचे आरसर उपटून काढे. इतना बलवंत नहीं था कि वो वेशीच्या शहर बना के दरवाजे जो दरवाजे उन्हें उठा सकता था, इतका सामर्थ्यवान नव्हता की गाढवाच्या जाबारानं हजारो लोकांना मारे. इतना सा था। पण बायबल काय सांगतं माहिती त्या ठिकाणी पवित्र शास्त्र क्या कहता की है? देवाच्या आत्म्याने त्याच्यावर झडप घातली परमेश्वर की आत्मा उसके ऊपर चपक गई, आणि झडप घातल्यानंतर उसके बाद इतकं सामर्थ्य त्याच्यामध्ये आलं इनका सामर्थ उसके पास आ की गया, वेशीचे दरवाजे उठकावून काढले उसने उस शहरपना के दरवाजों को उखाड़ दिया, आणि त्याने गाढवाचं जाबान घेतलं, वो जो गधा था उसके मुंह का वो निकाल दिया, हजारो लोकांना मारलं. हजारों लोगों को मार दिया। पण गिदोन आपल्या सामर्थ्यानं लोकांना मारू शकला नसता. सॉरी शमशोन क्षमा कीजिए, शमशोन अपने सामर्थ्य से, आपल्या सामर्थ्यानं मारू अपने शकला, सामर्थ्य से वो नहीं मार पाए। पण ज्यावेळेस आपलं त्या देवाच्या आत्म्याने त्याची झडप घेतली जब परमेश्वर की आत्मा उसके ऊपर चपक गई, त्यावेळेस हजारो लोकांना उसने मारलं. हजारों को उसने मार दिया। देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य ज्यावेळेस येतं परमेश्वर की आत्मा की सामर्थ्य त्यावेळेस जब अशा आती है, प्रकारच्या गोष्टी ऐसी अद्भुत चीजें होती आणि हैं, म्हणून तुमचं सामर्थ्य त्यावेळेस कमी होतं. इसलिए आपका सामर्थ्य कम हो जाता देवाचं है। सामर्थ्य काम परमेश्वर का सामर्थ्य कार्य करता है, देवाच्या सामर्थ्याने आत्मिक जीवन सोपं होतं. और परमेश्वर के सामर्थ्य के द्वारा ही आपकी जीवन सगळ्यात आसान हो जाता शेवटी है। दुर्लक्ष करायला शिका. सबसे अंत में कुछ चीजों को नजरअंदाज करना आत्मिक सीखिए। जीवन तुम्ही जगाकडे सगळ्या जगाकडे लक्ष देऊन कधीच नाही जगू शकत. दुनिया की तरफ देखते हुए आप आत्मिक जीवन को नहीं देख सकते। उपदेशकाचं पुस्तक समुपदेशक की किताब उपदेशक 3:7-21. समुपदेशक की किताब 7वां अध्याय उसका 21वां वचन कहता है, जितनी बातें कही जाए सब पर कान न लगाना, ऐसा न हो कि तू सुने कि तेरा दास तुझको शाप देता है। बाजूला सांगा जगाकडे लक्ष द्यायचं बंद अपने कर. पड़ोसी से अपने दुनिया की तरफ दुनिया को नजरअंदाज करो। काल मी आमच्या पुरुष सभेमध्ये एक गोष्ट सांगितली कल मैंने पुरुषों की सभाओं में ये बात बताई थी, आणि दुसरे करंथीकरस पत्र 3 अध्याय 21व्या वचनामध्ये त्या 1 आणि 4 मध्ये लिहिलेलं आहे. दूसरों कोरिन्थियों की किताब में वहां पर भी इस तरह से लिखा है, आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय की तुम्हाला मला तुमच्याकडून शिफारस पत्र नको आहे. मुझे आपसे वो सिफारिश पत्र शिफारस पत्र म्हणजे मला तुमच्याकडून स्तुतीचे शब्द नको आहे. आपके द्वारा मुझे स्तुति के शब्द नहीं चाहिए। दुसरे करंथीकरस पत्र वाचा ते वचन म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उसे हम पढ़ते हैं। दूसरे कोरिन्थियों की किताब 3 अध्याय पहिल्या वचनापासून आम्ही पुन्हा आपली वाखाणणी करू लागलो आहोत काय, अथवा जशी कित्येकास लागतात
तशी आम्हाला तुम्हासाठी किंवा तुमच्यापासून शिफारस पत्रे पाहिजेत काय? तुम्हीच आमचे पत्र आमच्या अंतःकरणावर लिहिलेले सर्व माणसांना कळलेले व त्यांनी वाचलेले असे आहात. शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने कोरलेले, दगडी पाट्यावर नव्हे तर मांसमय अंतःकरण रूपी पाट्यावर कोरलेले, आमच्या सेवेच्या योग्य तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही आहात. त्या ठिकाणी आपल्याला शिफारस पत्रांच्या विषयी लिहिलेलं आहे. दुसरे कोरिंथियो 3 अध्याय आणि 1 ते 3 वाचलेलं. शेवटच्या भागात आपण आहोत, ते वचन वाचूया. अतः जब तुम मसीह के साथ जिलाए गए हो तो स्वर्गीय वस्तुओं को खोज में रहो जहां मसीह विद्यमान है. 3:1 दूसरे कोरिंथियो 3:1 क्षमा कीजिए. दूसरे कोरिंथियो 3:1 क्या हम फिर अपनी बढ़ाई करने लगे या हमें अन्य लोगों के समान सिफारिश की पत्रियां तुम्हारे पास लानी या तुमसे लेनी है? हमारी पत्री तुम ही हो जो हमारे हृदय पर लिखी हो और उससे सब मनुष्य पहचाने और पढ़ते हैं. यह प्रकट है कि तुम मसीह की पत्री हो जिसको हमने सेवकों के समान लिखा और जो स्याही से नहीं परंतु जीवित परमेश्वर के आत्मा से पत्थर की पाटियों पर नहीं पर हृदय की मांस रूपी पाटियों पर लिखी है. बाजूला सांगा, स्तुतीची अपेक्षा करू नको. अपने पड़ोसी से सिफारिशों की अपेक्षा मत करें. लोकांच्याकडून तुमच्या प्रशंसेची अपेक्षा करू नका. प्रशंसा की अपेक्षा मत कीजिए. लोकांच्याकडे दुर्लक्ष करायला शिका. बाजूला सांगा, लोकांच्याकडे दुर्लक्ष करायला शिका. नजरअंदाज करना सीख जाइए. जर लोकांच्याकडे तुम्ही लक्ष देत राहा, लोगों की ओर अपना ध्यान देते रहिए. रहिए. उपदेशकाच्या पुस्तकात दिले, जर तू बोललेल्या प्रत्येक शब्दाकडे लक्ष देशील तर तुझा दास तुला शिव्याशाप देतात, तो ऐकशील. समुपदेशक की किताब में वहां पे लिखा था, अगर हर चीज तुम सुनोगे तो तुम्हारा दास तुम्हें श्राप दे रहा है वो भी तुम सुनोगे. कारण लक्षात घ्या, आपल्याला सवय असते की आपली प्रशंसा मानवाकडून व्हावी. हमें ऐसे आदत होती कि इंसान हमारी प्रशंसा करे. मी प्रार्थना करणार आहे असं लोकांनी म्हणावं. मैं दुआ करने वाला ऐसे लोग कहे. मी दान देतो हे लोकांनी म्हणावं. मैं दान कर रहा हूँ दे रहा हूँ ऐसे लोग कहे. मी सेवा करतो हे लोकांनी मैं म्हणावं. सेवा कर रहा हूँ ऐसे लोग मुझसे कहे. पण लक्षात घ्या, आपल्याला माणसांच्या प्रशंसेची अपेक्षा नाही. लेकिन हमें इंसानों की प्रशंसा की माणसाच्या स्तुतीची आपल्याला गरज नाहीये. इंसानों की स्तुति की हमें आपल्याला कोणाची स्तुतीची गरज आहे? हमें किसकी स्तुति की जरूरत? देवाच्या स्तुतीची. परमेश्वर की स्तुति. देवानं तुमच्या आणि माझी स्तुती केली पाहिजे. देवानं तुमचा आणि माझा म्हटलं पाहिजे, तू शाबास भल्या विश्वास. आपको मुझे कहेंगे शाबाश भले विश्वासु इंसान. तुमची प्रार्थना देवाला दिसली पाहिजे. आपकी प्रार्थना परमेश्वर को दिखनी तुमचं चाहिए. बायबल वाचन देवाला आपका दिसलं पवित्र शास्त्र को पढ़ना परमेश्वर को तुमचं दिखना चर्च मध्ये येणं देवाला चाहिए. दिसलं आपको पाहिजे. कलीसिया आना परमेश्वर को दिखना पण चाहिए. बरेच लोक पाळखाला दिसण्यासाठी काम लेकिन कई सारे लोग पासवानों को दिखने के लिए करते हैं. बरेच लोक येतात आणि प्रेज रॉड करतात मला कई सारे लोग आते हैं प्रेज आणि म्हणतात, लॉर्ड मास्टर आम्ही आज आलो होतो बरं. और कहते हैं पासवान जी आज हम आए. लक्षात ठेवा, आम्ही येतो बरं प्रत्येक आठवड्यात. आप ध्यान में रखिए हर रविवार को आते हैं. तुम्ही प्रत्येक आठवड्याला येता की नाही येता हे पाहून मला आनंद होण्यापेक्षा देवाला जास्त आनंद झाला पाहिजे. आप हर सप्ताह आते नहीं, इससे मुझे खुश होने से अच्छा परमेश्वर उससे संतोष पाए. लोकांना आनंद होण्यापेक्षा लोगों को आनंद आने से पहले देवाला आनंद झाला. परमेश्वर को आनंद आना जरूरी. तुम्ही येऊन बसता ही उपस्थिती देवाला जास्त दिसली आप पाहिजे. जब आते हैं अपनी उपस्थिति परमेश्वर को अच्छी लगनी. कारण आत्मिक जीवन हे लोकांना दाखवण्यासाठी जितकं असेल ना तितकं ते कठीण होणार. आपका आत्मिक जीवन लोगों को दिखाने के लिए जितना होगा उतना वो कठिन होता है. तुम्ही ढोंगी बनत जा. आप ढोंगी बन जाते हळूहळू. धीरे धीरे. शास्त्री पुरुषी ढोंगी का बनले? शास्त्र और फरीसी वो ढोंगी क्यों बन गए? का बनले होते ढोंगी माहिती आहे? कि उन्हें क्यों ढोंगी कारण कहा गया? हळूहळू आत्म्याच्या गोष्टीकडून लोकांना दाखवण्यापुरतच त्यांचं आत्मिक जीवन. आत्मिक जीवन से वो धीरे धीरे लोगों को दिखाने के लिए वो दिखावा वाला जीवन जी रहे. एका दिवसात आत्मिक माणूस असा होत नाही. कोई भी इंसान एक दिन में आत्मिक कालांतराने होतं ते. वो उसके लिए समय लगता है. हळूहळू 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 होत जात होतं. धीरे धीरे वो बन जाता है. त्या उंचीपर्यंत तो कधी जातो माहिती आहे? उस स्तर पर वो कब पहुंच जाता है? खूप वर्ष झालं बहुत सालों बाद. आणि खूप दिवस झाल्यानंतर तो त्याचं जीवन केवळ लोकांसाठी प्रार्थना करणारा माणूस म्हणून फक्त दिसतो. कुछ दिनों के बाद सिर्फ दुआ करने वाला इंसान ऐसे लोगों को दिखाई व्यक्तिगत देता है. त्याची प्रार्थना शून्य असते. उनकी खुद की प्रार्थना व्यक्तिगत आत्मिक जीवन शून्य असतं. उनका आत्मिक जीवन शून्य होता है. व्यक्तिगत सर्व देवासोबत संबंध शून्य असतो. परमेश्वर के साथ उनका रिश्ता शून्य हो जाता है. तुमचं आत्मिक जीवन हे नेहमी देवाला दिसण्यासाठी काम Amen. आपका आत्मिक जीवन हमेशा परमेश्वर को दिखाने के लिए होना जर चाहिए. प्रभूसाठी तुम्ही व्यक्तिगत रीतीने करत असाल अगर प्रभु के लिए आप अपनी खुद की तौर पर ऑटोमॅटिकरित्या लोकांना दिसणार. लोगों को वो अपने आप ऑटोमॅटिकरित्या लोकांना माहिती होणार. अपने आप लोगों को वो मालूम हो जाएगा. सांगण्याची गरज नाही. आपको बोल के दिखाने की जरूरत तुम्ही नहीं मी है. आत्मिक आहे म्हणून सांगण्याची गरज आपको नाही. खुद आत्मिक पता मी नहीं प्रार्थना करतो म्हणून हे दाखवण्याची प्रार्थना गरज करता नाही. हूँ ये दिखाने की जरूरत मी नहीं. दान देतो म्हणून हे सांगण्याची गरज मैं नाही. दान भेंट देता हूँ ये बताने की जरूरत नहीं. तुमचे आशीर्वाद पाहून लोकांना समजून जाईल की तुम्ही दान देता. आपके आशीषों को देखकर लोग समझ जाएंगे ये दान. तुम्ही निरोगी आहात हे समजून तुमचं निरोगी आहात हे
समजून जाल, लोक समजतील की हा आत्मिक माणूस आहे. आप भले चंगे वो देखकर लोग कहेंगे कि ये आत्मिक इंसान है. तुमच्या चेहऱ्याकडचा आनंद पाहून लोक म्हणतील की हा प्रार्थना करून आलेला आहे. आपके चेहरे के ऊपर का आनंद देखकर लोग कहेंगे ये दुआ करके आया 12 है. वाजले समजल्यावर लोकांना समजतं की हा किती प्रार्थना आपके केली. चेहरे पर 12 बजे से दिखेंगे, लोग समझ जाएंगे चेहऱ्यावरचे 12 म्हणतोय. आपके चेहरे के ऊपर के 12 की बात. आणि लोकांना माहिती आहे की तुम्ही अन्य भाषेत बोलता. खरंच व्यक्तिगत किती अन्य भाषेत बोललाय हे लोकांना समजतं. लोगों को दिखाई देता है कि सच में आप अन्य भाषाओं में कितना बात कर रहे हैं. पण लोकांना दाखवण्यासाठी जास्त आत्मिक जीवन जगायचं. लोगों को दिखाने के लिए आत्मिक जीवन को मत चाहिए. तुमचं आत्मिक जीवन अवघड बनलं म्हणून समजावं. आपका आत्मिक जीवन फिर बहुत कठिन कारण बन गया है. दुटप्पी जगावं लागतं क्योंकि याच्यामध्ये. आप दो नाव पे हे जास्त कठीण आहे. ये बहुत कठिन है. जगाला पाठ करायची, जगाकडे पाठ करायची दुनिया की तरफ अपनी पीठ आणि कीजिए, देवाकडे तोंड करून परमेश्वर की तरफ अपने मुंह को रखिए. देवा प्रभू मी तुझ्यासोबत. हे प्रभु मैं आपके साथ मी व्यक्तिगत माझी प्रार्थना करतो. मैं अपनी पर्सनल प्रेयर मी कर रहा हूँ. रोज बायबल सोबत प्रामाणिक आहे बायबल हर वाचण्याला. दिन पवित्र शास्त्र के विश्वास ऊपर येतो तुला मैं दाखवण्यासाठी, कलीसिया में आता हूँ आपको मी दिखाने, तुझ्यासोबत बोलण्यासाठी, आपके साथ बात तुझ्याकडून करने, ऐकण्यासाठी. आपसे सुनने के लिए. तुमचं आत्मिक जीवन खूप सोपं होईल. आपका आत्मिक जीवन बहुत आसान हो जाएगा. तुम्ही जर तुम्ही दुटप्पी जगणारे असाल, अगर आप ऐसे दोहरा जीवन जीने वाले तुम्ही हैं, एक आठवड्यात याल, आप एक सप्ताह एक आठवड्यात येणार नाही. से सप्ताह नहीं आएगा. आणि मग पास्टरला पण पास्टरला दिसलं पाहिजे बरं मी और आज. पासवान जी को भी दिखना चाहिए सबको. आणि मग एका आठवड्यात तुम्ही याल एक सप्ताह आएंगे, आणि तुम्ही दिसणार नाही दुसऱ्या दूसरे आठवड्यात. सप्ताह आप नहीं दिखेंगे. आणि मग तुम्ही काय बायबल मध्ये बरेच लोक अशी पुस्तक शोधताना मी पाहतो. पवित्र शास्त्र में लोगों को देखते वैसे कि त्याला मत्ते सांगितलं तर ते उत्पत्तीच्या बाजूला शोधत असतात. मत्ते को बोलूंगा तो उत्पत्ति के बाजू में आणि देखते हैं. बायबल अर्धी मस्त कव्हर घातलेलं ते हातात घेऊन येतात. पवित्र शास्त्र से कवर डाले अपने हाथ में लेके माझ्या हातात बायबल आहे. के दिखाना है मेरे हाथ में पवित्र मत्ते शास्त्र है. उत्पत्तीच्या बाजूला शोधतात. एक मत्ते उत्पत्ति के बाजू में ढूंढते हैं कारण बायबल वाचत नाही ते. क्योंकि वो पवित्र शास्त्र नहीं पढ़ते. नुसतं कव्हर घेतलेलं बायबल दिसून सिर्फ कवर दिखाने वाले पवित्र शास्त्र को मत दिखाए, वाचायला पण चालू उसे करा. पढ़ना भी शुरू कीजिए. कारण आत्मिक जीवन हे लोकांना दाखवण्यासाठी नुसतं दिसण्यासाठी बायबल नाही. क्योंकि आत्मिक जो लोगों को दिखाने के लिए पवित्र शास्त्र दिखाने के लिए पवित्र शास्त्र पढ़ने के लिए आणि हे वाचलं पाहिजे. आपको ये पढ़ना जरूरी है. आत्मिक जीवन जितकं तुम्ही स्वतःसाठी देवासाठी जगत राहाल ना, तितकं सोपं होईल. लक्षात घ्या. आप अपना आत्मिक जीवन जितना परमेश्वर के लिए जीना शुरू करेंगे उतना आपका आत्मिक जीवन आसान हो जाएगा. दुसऱ्यासाठी दाखवायला जगले दिखाने के लिए आप जब शुरू करेंगे तुम्ही टीकेमध्ये जास्त आहात. Yes. आपके ऊपर बहुत आलोचना होगी. कारण दुसऱ्याला दाखवणारे काय करतात माहिती आहे? दूसरों को दिखाने वाले क्या करते किंवा हैं? लोकांच्याकडे दुर्लक्ष न करणारे एक नेहमी काय करतात लोगों माहिती के ऊपर ज्यादा ध्यान देने वाले लोग क्या करते आहे? हैं? आणि ते नेहमी दुसऱ्याकडे पाहत असतात. वो हमेशा दूसरों की ओर ध्यान देते बघा, हैं. हा मनुष्य माझ्या शेजारी बसतो नेहमी प्रत्येक आठवड्याला. जो इंसान हर सप्ताह मेरे पड़ोसी में बैठता है, त्याचं बरोबर नाहीये त्याचं वागणं अजिबात. उसका जो तरीका है, मी एवढा आत्मिक माणूस आहे, मैं एक आत्मिक इंसान मी हूँ, एवढा उपवास करणारा व्यक्ती आहे, उपवास करने वाला व्यक्ती हूँ, आणि हा व्यसन करणारा व्यक्ती और आहे. ये व्यसन करने वाला व्यक्ति, पण ह्याचं काही बरोबर नाहीये. उसका कुछ सही नहीं है. जसा परुषी होता जैसे फरीसी लोग, आणि तो काय म्हणाला त्या जगादाराकडे पाहून, वो क्या कह रहा था उस जगादारासारखं मी नाहीये वो प्रभू. कह रहा था कि प्रभु उसके तरह मी रोज प्रार्थना करणार, हर दिन में प्रार्थना मी दशमांश देणार. मैं दशमांश देने पण वाला तुम्हाला हूँ. माहिती आहे परमेश्वर काय म्हणतो? लेकिन आप जानते हैं परमेश्वर येशू यीशु ने क्या म्हणाला कहा? जगादारच नीतिमान बनून खाली गेले. परमेश्वर का वही वो नीतिमान बन के निकल परुषी गया. नाही. फरीसी मग नहीं. खरा आत्मिक कोण आहे? आत्मिक सच में कौन है? खरा आत्मिक तर जगादार झाला. खरा ये सच्चा इंसान वो रोज प्रार्थना करणारा आत्मिक झालाच नाही. हर दिन वो प्रार्थना करने मग याचा अर्थ काय? नहीं, इसका मतलब क्या है? याचा अर्थ असा आहे की लोकांना दाखवण्यासाठी जगायचं. लोगों को दिखाने के लिए हमें नहीं जीना है. याचा अर्थ इसका मतलब की तुमचं आत्मिक जीवन तुम्ही अवघड बनवले स्वतः. आपका आत्मिक जीवन आपने बहुत कठिन करके रखा है. आत्मिक जीवन अवघड बनवण्याचं अजून एक पद्धत आहे. आत्मिक जीवन कठिन करने का और एक तरीका है. लोक नावं ठेवायला जास्त शिकतात. दूसरों को लोग भला बुरा कहना सीख जाते आत्मिक जीवन त्यावेळेस जास्त अवघड बनतं. हैं. आत्मिक जीवन उस समय बहुत कठिन बन त्यावेळेस जाता तुम्ही है. दोष काढत आप राहता. दूसरों के दोष दिखाते हैं. चर्चमध्ये बरेच लोक असे येतात. कलीसिया में बहुत लोग ऐसे आते हैं. आपल्या चर्चची गोष्ट करत नाही. अपने कलीसिया की बात में नहीं कर रहा हूँ. जगातल्या बऱ्याच मंडळींची सांगा. बहुत ही कलीसियों के बारे में बात कर रहा जगातल्या बऱ्याच मंडळींच्या हूँ. मध्ये कई सारी कलीसियों में ऐसा है केवळ आणि केवळ टीका करण्यासाठी चर्चा. सिर्फ वो निंदा करने के लिए किसी के ऊपर आलोचना आत्मिक करने के लिए जीवनात सगळ्यात जास्त अवघड जर कशाने बनत आत्मिक असेल तर या टीका करण्याने जास्त अवघड आपके बनतं. उस आलोचना करने की वजह से आपका आत्मिक जीवन सबसे कठिन बन जाता तुम्ही है. टीका करण्यातून बाहेर आले ना, आप उससे जब बाहर निकल तुमचं जाएंगे आत्मिक जीवन खूप सोपं आपका होतं. आत्मिक जीवन बहुत आसान हो जाएगा. संदेश सांगितलं का त्यांनी संदेश सांगितला पास्टरनी. पासवान जी ने जो संदेश कहा है खूप चांगला संदेश, अच्छा था. मला आवडला नाही मुझे अच्छा नहीं लगा, पण बऱ्याच लोकांना तो आवडला. लेकिन बहुत से लोगों को वो अच्छा लगा. लगेच डोक्यातून बाहेर. अपने दिमाग से निकाल दिया. नाहीतर त्याच्यावर काथ्यापोटी एक आठवडाभर
उसके बाद एक हफ्ता उसके ऊपर ही कुछ ना कुछ सोचते तुम्ही रहेंगे। टीका करत राहाल तर तुम्ही काय प्रार्थना अगर करणार? आप निंदा करते रहेंगे तो दुआ क्या करेंगे? तुम्ही त्या संदेशाचा किस पाडत राहाल तर काय प्रार्थना करणार तुम्ही? उस संदेश को अगर भला बुरा कहते रहेंगे काय तो बाइबल क्या वाचणार? करेंगे? आप क्या पवित्र शास्त्र देवाच्या सेवकाविषयी काहीतरी वेगळं बोलत राहाल तुम्ही काय प्रार्थना करणार? परमेश्वर के दास के बारे में अगर आप बुरा कहेंगे तो आपने क्या पढ़ा है? देवाच्या वचनाविषयी काहीतरी शंका घेत राहाल तर तुम्ही काय आत्मिक जीवन परमेश्वर के वचन के ऊपर अगर आप संदेह करें तो आप क्या आत्मिक जीवन जिएंगे? लिहून ठेवा. आप लिख के रखिए। टीका करणारे कधीच आत्मिक माणसं निंदा नसतात. करणारे कभी भी आत्मिक नहीं निंदा होते। करणारे गॉसिप करणारे कधीच आत्मिक निंदा माणसं आलोचना करणारे कभी भी आत्मिक नहीं हो सकते। हे आत्ताच्या मंडळीतलं खूप मोठं पातक आहे. गॉसिपिंग करना आजकल की मंडली का सबसे बड़ा पातक है। वो जे चर्चा करतात ना ते गॉसिप सगळ्यात मोठं पातक आहे. जो हम चर्चा करते गॉसिप करते आज के दिनों में गली का सबसे बड़ा पातक। बाहेरची माणसं नाही करत चर्चा बाहेर. और ये बाहर के लोग नहीं करते हैं, चर्चा विश्वास करे गॉसिप. गलीचे के विश्वासी लोग करते हैं। आणि गॉसिप खूप मोठं पातक आहे. और ये बहुत बड़ा पाप है। त्या पापातून बाहेर या. उस पाप से बाहर निकल, कारण गॉसिप तुम्हाला कधीच आत्मिक जीवन जगू देणार ऐसा नाही. गॉसिप आपको कभी भी आत्मिक जीवन में नहीं देगा। मुळे लोकांच्या आत्मिक जीवनाची वाट उसके लागली. वजह से इंसान लोगों का आत्मिक जीवन खराब हो तुम्ही त्याच्यावर गया। विश्वास ठेवा न ठेवा मला माहिती. आप इसके ऊपर विश्वास करें या ना करें, हे सत्य आहे. लेकिन ये सच है। हे सत्य आहे. ये सच है। तुम्ही दिवसभर गॉसिप करा आप दिन भर गॉसिप कीजिए आणि संध्याकाळी 2 तास प्रार्थना और करा. शाम के दिन 2 घंटा दुआ करके दिखाएंगे, नाही करू शकत. नहीं कर पाएंगे। आप बुद्धीने करून घ्या. बुद्धि से कर भी सकते हैं। रोजची तुमची सवय असून आपके हर दिन की वो दिनचर्या को कर भी सकते हैं। पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रार्थना नाही करू शकत. पवित्र आत्मा की सामर्थ्य से आप दुआ नहीं कर एक पाएंगे। शब्द सुद्धा जर देवासोबत बाबतीत किंवा देवाच्या सेवकाबाबतीत चुकला असेल अगर आपने एक शब्द भी अगर परमेश्वर के या उनके दासों के बारे में आपने गलत कहा है देव त्यांनी क्षमा मागायला तो लावतो. परमेश्वर की क्षमा करने के जे लिए आत्मिक प्रार्थना करतात त्यांनाच ही गोष्ट माहिती असते. जो सच में आत्मा से चलते हुए ये चीज मालूम है। खरोखर आपल्या जोडीदारासोबत जरी काही रिलेशन बिघडले असेल, अगर आपका अपने साथी संगिनी के साथ भी कोई रिश्ता, बऱ्याच वेळा देवाने मला इथून नेलेले आहेत. कई बार परमेश्वर मुझे यहाँ से लेके गए हैं, तर तिकडे क्षमा माग पहिले ठीक करून येईन, मग इथं पहले बस. वहां जाके क्षमा मांगो, अपना रिश्ता सही करो, फिर इस नाही तर उगीच आपलं इथं बसून टाइमपास करू नको. यहाँ पर बैठ के टाइम पास मत करो। बऱ्याच वेळेस परमेश्वर या गोष्टी आपल्याकडून करवून घेतो. कई बार परमेश्वर वो चीज हमसे जर करवाता आपण है। नाही केलं अगर हमने नहीं किया आणि जर समजा तुमचं आत्मिक जीवन शून्य आहे म्हणून समजा, तो समझिए आपका आत्मिक जीवन तुमसाठी कठीण आहे ते. आपके बहुत तुम्ही कठिन लोकांना है। दाखवण्यासाठी आत्मिक. आप लोगों को दिखाने के लिए आत्मिक है। ठीक आहे, हा ठीक आहे, ठीक आहे. 10 वर्षापूर्वी कुठं भेट झाली होती प्रभूची, बस त्याच्यावरच 10 साल चाललेली पहले पर गाडी. हमने प्रभु से कहीं मिले थे, अभी भी हमारी गाड़ी चल रही है। रोज मोशी भेटत होती. मूसा हर दिन मिलते थे। देवाचे सेवक रोज भेटत होते. परमेश्वर के जो दास थे वो हर दिन त्यांचं परमेश्वर आत्मिक से जीवन मिलते रोज थे। चालू होतं. उनका आत्मिक जीवन हर दिन चलता उगाच ते था। दुर्बळ असताना सुद्धा सशक्त नव्हते. लक्षात ऐसे ही वो दुर्बलता में बलवंत नहीं थे। तुम्ही दुर्बळ असताना सशक्त व्हायचं असेल, अगर आपको दुर्बलता में बलवंत तुमच्याकडे काही नसताना सुद्धा तुम्ही करोडपती सारखं तुम्हाला मागायचं, आपके पास कुछ नहीं तो भी आपको करोड़पति की तरह आपको लगना तुम्हाला है। आत्मिक जीवन सोपं बनवावं. आपको अपना आत्मिक जीवन बहुत आसान बनाना आत्मिक है। जीवन सोपं बनलं ना, आपका आत्मिक जीवन जब आसान बन जाए त्यावेळेस तुम्ही जगाकडे पाठ करा. उस समय आप दुनिया की तरफ अपनी पीठ को कर लेंगे। असं तुमच्या कानावर जरी आलं आपके कान पे भी कोई चीज तरी आए तुम्ही तिथून उठून जा. आप वहां से उठ जाएंगे। गॉसिप करणाऱ्यांच्या मधून उठा, आत्मिक जीवन सोपं होईल. गॉसिप करने वालों में से उठ जाए, आपका आत्मिक जीवन आसान हो कारण जाए। बायबल आपल्याला तसं सांगतं. क्योंकि पवित्र शास्त्र में से बताता नाटक है करण्यासाठी आत्मिक जीवन नाही. नाटक करने के लिए आत्मिक जीवन मत जिए। खरोखर आत्मिक जीवन जगा. सही में जीवन ते आत्मिक खूप सोपं जीवन होतं. वो बहुत आसान हो जाए। आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट पण पाहायला मिळेल. उसका रिजल्ट भी आप देखेंगे। लोकांना भलेही नाही दिसो, लोगों को वो परिणाम ना दिखे, पण तुम्ही वेगळ्या आनंदामध्ये जीवन जगा. अलग आनंद में आप अपना जीवन जिए। वेगळा आनंद असतो तुमच्यामध्ये आपके अंदर वो एक अलग तरह का आनंद की है। मी पाप रहित जीवन मैं जगा. पाप रहित ऐसा तेव्हा जीवन बाबतीत जीता मी हूं। कुठं चुकत नाही. उसके परमेश्वर के उस मामले में मैं कहीं गलत नहीं नाहीतर हूं। त्या माणसाला सतत गिल्टी फील होतो उस इंसान के अंदर हमेशा वो की गिल्ट आता है मी ही चूक केली बरं, कि मैंने कोई तो मी गलती चूक की केली, है, मैंने एक गलती मी की हे है, आत्मिक चूक केली, मैंने आत्मिक गलती मला की क्षमा है, मागितली मुझे पाहिजे. क्षमा मांगनी है। आणि तो मागत नाही, और अगर वो नहीं मांगता टाळाटाळ करत राहतो. और वो बारंबार उसे तो करता है, वारंवार त्याला ते पाठीमागे टाकत राहतो. हमेशा उसे वो करता रहेगा। आणि एक दिवस काय होतं एक माहिती, दिन क्या होगा, त्याचं आत्मिक जीवन एवढं अवघड बनतं. उसका आत्मिक जीवन इतना कठिन हो बरेच लोक जाएगा। माझ्याजवळ येतात आणि मला म्हणतात, और कई सारे लोग मेरे पास आकर कहते हैं, पास्टर मी आठवड्याभर प्रार्थना नाही केली. पासवान जी इस पूरे सप्ताह मैंने दुआ नहीं की। आत्मिक जीवन त्यासाठी अवघड बनलं. उनके लिए आत्मिक जीवन बहुत कठिन बन का गया। कठीण बनलं? क्यों बन गया है? कारण गॉसिप मध्ये त्यांचा भाग आहे क्योंकि गॉसिप में अपना सहभाग दे रहे आणि हैं, ते दाखवण्यासाठी करतात. दिखाने के लिए कर रहे हैं, म्हणून ते आत्मिक जीवन अवघड इसलिए बनलं. उनका आत्मिक जीवन बहुत ते कठिन हो गया। बुद्धीच्या सामर्थ्याने प्रार्थना बुद्धि की करतात. सामर्थ्य से वो प्रार्थना करना बुद्धीनंच चाहते प्रार्थना हैं, करायची. बुद्धि से वो प्रार्थना ते करते हैं, स्वतःच बळ वापरतात उपास अपना करण्यासाठी. बल सामर्थ्य इस्तेमाल कर रहे हैं उनका खुद के उन्नति के लिए। त्यांना आत्मिक जीवन जगायचं आहे, पण स्वतःच्या शक्तीने आत्मिक जीवन उन्हें आत्मिक जीवन जीना है लेकिन खुद की शक्ति से, ते फोर्स नहीं करायचा प्रयत्न करतात. बहुत वो फोर्सफुली करना चाहते हैं, थकून जातात, वो थक जाते हैं, कंटाळतात. वो थक जाते हैं। पण ज्यावेळेस तुम्ही देवाची मदत घेता, और जो परमेश्वर की सहायता आप लेते हैं, पवित्र आत्मा की सहायता लेते सामर्थ्य हैं, ज्यावेळेस येतं, उनका सामर्थ्य जब आता है, वेशीची अडचण तुम्ही उचलून आप शहरपना की उन खंभों को उखाड़ सकते हैं। शमशोनासारखं परमेश्वर तुमच्या द्वारे सामर्थ्य काम करतो. शमशोन के
तरह परमेश्वर आपके द्वारा सामर्थ्य भलेही तलवार तुमच्या हातात नसेल, भले आपके हाथ में तलवार नहीं पण है, जे काय हत्यार असेल जो भी हथियार आपके हाथ त्याच्यामध्ये में, प्रभूचं सामर्थ्य असतं. उसमें प्रभु का सामर्थ्य होगा, प्रभूचं सामर्थ्य आलं, प्रभु का सामर्थ्य उसके अंदर प्रभूची है, शक्ती आलं. प्रभु की शक्ति उसमें है. गोफण आणि दगड सुद्धा मोठ्या राक्षसाला हरवू शकतो. वो और पत्थर भी बड़े राक्षस को हरा सकता है. छोटासा पैसा सुद्धा तुमच्यासाठी आशीर्वादाचं काम छोटा करतो. सा पैसा भी आपके लिए आशीष का कारण बन जाएगा. छोटीशी तुमची बुद्धी सुद्धा खूप ज्ञानी माणसापेक्षा जास्त सामर्थ्य काम तुमच्या और यानी से आपको सामर्थ्यशाली बना सकते हैं. छोटासा बिझनेस सुद्धा खूप मोठ्या बिझनेसपेक्षा मोठं अशा प्रकारचं प्रतिफळ मिळवून छोटा देतो. व्यवसाय बहुत बड़े व्यवसाय से भी आपको ज्यादा उसमें आपको छोटासा मिलेगा. पगार सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या श्रीमंताचं जीवन जगायला भाग पाडतो. आपको बहुत कम पैसा एक बड़े अमीर की तरह आपको जीने के लिए वो छोटंसं घर सुद्धा आनंदानं भरलेलं आपका असतं. छोटा घर के आने से भर जाएगा. लक्षात घ्या, परमेश्वर त्या आत्मिक जीवनाकडे नेतो. परमेश्वर उस आत्मिक जीवन की ओर आपको लेके जाना तुम्ही प्राप्त चाहते हैं. करू इच्छिते की नाही मला माहिती नाही. क्या आप वो प्राप्त करना चाहते हैं? ये पण मैं मी नहीं तुम्हाला जानता. काही सत्य सांगितले, लेकिन काही मैंने कुछ गोष्टी सांगितल्या, सच बातों को मैंने आपको बताया. तुम्हाला काही खोलवर गोष्टी मी सांगितल्या बहुत गहरी चीजों को मैंने आपको बताया. आणि ते जर तुम्ही ऐकलं अगर आपने वो सुना है तर तुमच्यासाठी खूप लाभदायक असेल. आपके लिए बहुत जी लाभदायक वचनं है. आज आपण वाचली ती घरी जाऊन वाचा. जो वचनों का आज हमने सीखा वो घर जाके त्याच्यावर मनन करा. उसके ऊपर मनन मी कीजिए. सांगतोय की नाही त्या गोष्टी तपासून पहा मैंने जो कहा है उन चीजों को जांचिए आणि प्रभूचा आत्मा तुमच्यासोबत बोलेल. और परमेश्वर की आत्मा आपसे बात करेगी. प्रभूसोबत बसा. प्रभु के साथ बात मी करेगी. तुम्हाला खात्री देतो पवित्र आत्मा तुम्हाला विवश मैं केल्याशिवाय आपको निश्चय के पवित्र आत्मा आपको विवश तुम्हाला करेगी. गुडघ्यावर आणेल पवित्र आपको घुटनों के ऊपर लेके आणि आएगी. पवित्र आत्मा गुडघ्यावर आणल्यानंतर त्यासमोर नम्र व्हा. पवित्र आत्मा जब आपको घुटनों पर लेके आएगी उनके सामने नम्र अश्रु बन डाला. जाइए. अपने आंसू को आणि म्हणा डालें. प्रभूजी मी प्रभू आजपर्यंत आत्मिक जीवन अवघड बनवलंय, मला सोपं करा. कहिए प्रभु आज तक मैंने अपने आत्मिक जीवन को कठिन किया था, आज मुझे आसान बना. आजपासून ते सोपं होऊ दे. आज से उसे आसान होने दीजिए. या आपण डोळे बंद आइए करू. हम अपने आंखों को बंद या करें. डोळे बंद करू. अपने आंखों को बंद करें. उभे राहा.